नमस्कार. लाभसेटवार फाउंडेशन व्याख्यानमालेच्या तिसऱ्या पुष्पाच्या तिसऱ्या आणि शेवटच्या व्याख्यानाच्या वेळेला आता आपण इथे उपस्थित आहोत. आणि काल म्हटल्याप्रमाणे धर्म अधर्म विचार हा तर उत्सुकतेचा विषय आहेच, पण कळीच्या त्या 3 व्यक्तिरेखा कुठल्या याची उत्सुकताही आपल्या मनामध्ये आहे. मी आपल्या माननीय वक्त्या डॉक्टर सरोज देशपांडे यांना विनंती करतो की त्यांनी आपलं व्याख्यान हे सुरू करावं आणि त्यांचं व्याख्यान झाल्यानंतर प्रश्नोत्तर झाल्यानंतर संस्थेचे सचिव बहुलकर सर हे धन्यवाद आपल्याला देतील. सरोजताई देशपांडे. काय बाटली ऑलरेडी उघडलेली आहे. फ्रेश आहे का दुसरी? थँक्यू. व्यवस्थित ऐकू येते आता? मग थोडं मागे घ्या. ठीक आहे का? ओके. माननीय लाभसेटकर सर, बहुलकर सर, इतर मान्यवर आणि आपण सगळे नमस्कार. आज आता मी शेवटचं व्याख्यान देते आणि विषय सांगितलाच आहे मी, धर्माधर्म विचार आणि कळीच्या 3 व्यक्तिरेखा. महाभारताला धर्माधर्म विचार सांगणारं काव्य असं अगदी परंपरागत पद्धतीने म्हटलंच जातं. म्हणजे नेमकं काय असा विचार करायला गेलं तर आपल्या मनात येणारी कल्पना अशी असते की धर्म आणि अधर्म म्हणजे काय ह्याचा विचार सांगणारं काव्य. धर्म याचा अर्थ आपण रिलिजन असा घेत नाही, हे वेगळं सांगायची गरज अर्थातच नाही. पण धर्म शब्दाने महाभारताला नेमकं काय म्हणायचं आहे? तर धर्म शब्दाने महाभारताला अगदी साध्या साध्या गोष्टी सुद्धा अभिप्रेत आहेत. म्हणजे आपल्या मनात साधारण असं असतं की काही शाश्वत मूल्य ही धर्मीय मानावी किंवा त्याला आपण धर्म म्हणावं, म्हणजे सत्य, अहिंसा असते वगैरे. तर त्याला धर्म म्हणायचंच आहे. पण त्याखेरीज अनेक व्यावहारिक सामान्य बाबींना सुद्धा धर्म म्हटलेले. म्हणजे साधं लहान भावाने मोठ्या भावाशी कसं वागावं, तर अमुक अमुक करावं हा धर्म आहे, अमुक अमुक करू नये तो अधर्म आहे. इतक्या साध्या गोष्टींमध्ये सुद्धा हा शब्द वापरला गेला आहे. आणि तो वापरला गेला त्याचा अर्थ तिथे कर्तव्य असा होतो. आणि कर्तव्य या शब्दातला जो विद्यार्थक जोर आहे तो त्या शब्दात पूर्णपणे म्हणजे बंधनकारक आहे. ते कर्तव्य म्हटलं की ते बंधनकारक होतं की धर्म आहे तर तो पाळायलाच हवा. आता धर्माची व्याख्या जी साधारणपणे केली जाते ती आहे धारणात धर्म. धारणा जो करतो तो धर्म असतो. ही धारणा समाजाची असते आणि ही धारणा व्यक्तीची पण असते. समाज बदलत असतो आणि व्यक्तीच्या भोवतीची परिस्थिती पण बदलत असते. त्यामुळे धर्म शाश्वत असू शकत नाही, तर धर्म सापेक्ष असतो, परिस्थिती सापेक्ष असतो धर्म. आणि म्हणून आपण शाश्वत चिरंतन मूल्यांविषयी वेगळं बोलतो सत्यासारख्या, आणि बाकीच्या धर्मांविषयी वेगळं बोलतो. तर हा जो धर्म आहे म्हणजे ही जी कर्तव्य आहेत त्याच्या आधी आपण एक गोष्ट पाहू. धर्मवाचक कोणते शब्द महाभारतात आलेले आहेत? तर धर्म, अधर्म, स्वधर्म, आपद्धर्म आणि कुधर्म हे शब्द आलेले आहेत. धर्म म्हणजे आपण रास्त योग्य वर्तन असं म्हणू. अधर्म म्हणजे गैर किंवा अयोग्य वागणं. स्वधर्म म्हणजे
सामान्यपणे अर्थ असा आहे की वर्ण आणि आश्रम याला अनुसरून त्या माणसाचा त्यावेळी जो काही धर्म विहित असेल तो स्वधर्म. आपद्धर्म म्हणजे धर्मानुसार जे वागायला हवं ते काही कारणाने जर वागता येणार नसेल तर जी प्रासंगिक तडजोड करायची त्याला आपद्धर्म म्हणतात. आणि कुधर्म हा शब्द बहुतेक एकदाच आलेला आहे महाभारतात, आणि जिथे आलाय तिथे कुधर्म म्हणून आपल्याला जे वाटेल म्हणजे कुत्सित धर्म, वाईट धर्म, तसं नाही, त्या अशा अर्थाने दिसत नाही तो आलेला. तो कुठे आलाय तर उशिनर राजाच्या कथेत आलाय. एकदाच आलाय म्हणून मी ती गोष्ट सगळ्यांना माहीत असते. शिबी राजाची म्हणून खूप जणांना माहिती असते ती, की ससाणा आला इंद्राच्या रूपात, इंद्र आला ससाण्याच्या रूपाने आणि अग्नी आला कबुतराच्या रूपाने, आणि कबूतर येऊन ते उशिनर राजाच्या मांडीवर बसलं. म्हणजे जणू काही त्यांनी अभय मागितलं त्याला आणि त्यांनी अभय दिलं. आणि ससाणा आला आणि म्हणाला की या कबुतराला तू माझ्याकडे दे, कारण हा माझा नैसर्गिक आहार आहे. हा जर खाल्लं नाही तर मी मरून जाईन, मी मेलो तर माझं सगळं कुटुंब मरेल आणि तो अधर्म होईल. तेव्हा उशिनर म्हणाला की हे माझ्या आश्रयाला आले, मी याला अभय दिले, मी याला देऊ शकत नाही तुझ्याकडे. तेव्हा ससाणा म्हणाला की असं करून नाही चालणार, कारण हा माझा नैसर्गिक आहार, हा माझा धर्म आहे. अभय देणं आणि त्याचं रक्षण करणं हा तुझा धर्म, या धर्माला बाधक होतोय, आणि जो धर्म दुसऱ्या धर्माला बाधक होतो तो कुधर्म असतो. तर बाधक होतो तिथे विरोध आला आणि म्हणून त्याला दुसरं काही नाव देऊ शकू आपण, कुधर्म म्हणू शकू असं मला वाटत नाही. पण तो शब्द मला महत्त्वाचा वाटतो, कुधर्म हा. एकदाच आला असला तरी कुधर्म ही काहीतरी संकल्पना असू शकते. कुधर्म म्हणजे अत्यंत निंद्य आचरण असा धर्म असू शकतो. म्हणजे उदाहरणं आणखी शोधावी लागतील किंवा संकल्पना म्हणून आणखीन खोलात शिरावं लागेल की जे मी नाही केलेलं. पण आत्ता जे मनात आलं ते एवढंच आहे की वारणावत्यामध्ये 6 माणसांना ठेवून जेव्हा पांडव निसटले, आता ती निषादी योगायोगाने आली होती आणि म्हणून तसं तर पांडवांना त्याचा कलंक नाही लागला, हा भाग आलाहीद आहे. पण तसं नसतं झालं तर युधिष्ठिराचे शब्द आहेत की षट्प्राणिनो निधाय आपण इथून जाऊया. 6 माणसं इथे आणून ठेवून आपण जाऊ. म्हणजे ती आली नसती तर त्यांनी कुठून तरी 6 माणसं आणून ती जाळून ते गेले असते. म्हणजे जाळण्यासाठीच आणली असती ना त्यांनी. ह्याला कुधर्म म्हणावं असं वाटतं मला. किंवा सौप्तिक पर्वामध्ये अश्वत्थाम्याने जे हत्याकांड केलं पांडवांच्या शिबिरात शिरून, त्याला कुधर्म म्हणता येईल. अशी कुधर्माची उदाहरणं आपल्याला दिसू शकतील कुठेतरी. किंवा खांडवनात सुद्धा पशुपक्ष्यांना आगीत पाडून पाडून जे मारलं अर्जुनाने आणि कृष्णाने, त्यालाही कुधर्मच म्हणावं लागेल. त्यामुळे एकदाच शब्द आला असला तरी मला असं वाटलं की एक संकल्पना म्हणून तो आपण मनाशी ठेवावा, आणि जेव्हा महाभारताच्या धर्माचा विचार करू तेव्हा कुठे कुधर्म आणखी दिसतो का, त्याला म्हणता येईल का कुधर्म, हे बघावं. तसा आणखी एक शब्दही आलेला आहे, धर्म बहिष्कृत. एकदाच आला आहे तो अजूनपर्यंत तरी आमच्या वाचनात, आणि जिथे बहिष्कृत शब्द आला तिथे बहिष्काराचं आम्हाला काही दिसलं नाही. त्यामुळे आम्ही एक प्रश्नचिन्ह ठेवून तो शब्द बाजूला ठेवला. आम्हाला नाही त्याचं उत्तर सापडलं वाचताना. पण धर्म बहिष्कृत म्हणजे काय, ह्याच्यावरून आणि दुसरं असं असतं की त्या काळात काय होतं, समाजात अशी काही होती का बहिष्कार टाकण्याची पद्धत. पुष्कळ विचार करून पाहिला आम्ही, नाही सुचलं उत्तर. पण असे काही शब्द लक्षात राहतात आपल्या, आणि ते कधीतरी त्याचा पाठपुरावा करावा. पण असो, तर हे धर्मवाचक शब्द आहेत. आणि धर्म हा मी म्हटलं व्यवहारात साध्या साध्या गोष्टींना लावला जातो शब्द, तर तो असा कशाला लावला जातो असं जर पाहिलं तर काही समाजमान्य रीती ज्या असतात वागण्याच्या, त्यांना तो एका पातळीवर म्हटला जातो धर्म. किंवा व्यक्ती ज्या कौटुंबिक भूमिका निभावत असते किंवा नाते संबंध निभावत असते त्यांनाही त्याच्यासाठीही धर्म शब्द वापरला जातो. म्हणजे आपण पत्नी धर्म, पुत्र धर्म, शिष्य धर्म हे शब्द त्या अर्थाने वापरतो. आणि तिसरा अर्थ म्हणजे वर्ण आणि आश्रम यांना अनुसरून जे धर्म असतात ते धर्म. आणि चौथा आपण जो शाश्वत मूल्य मानली नैतिक तो अर्थ. एवढ्या अर्थांनी आपल्याला धर्म शब्दाकडे बघता येतं. पहिला जो आहे समाजमान्य रीती मी म्हणते, त्याच्यात वंश सातत्य ही महत्त्वाची आहे.
आजही ती कल्पना आहेच, वंशाला दिवा हवा वगैरे सगळं ते असतेच कल्पना. तर वंश सातत्य हवं, आणि म्हणजे वंश जर पुढे गेला नाही तर मुक्ती मिळत नाही. जरत्कारू किंवा अगस्त्य यांची गोष्ट तशी आहे की त्यांनी लग्न केली नव्हती आणि त्यांचे पितर अधांतरे लोंबकळताना त्यांना दिसले आणि ते म्हणाले की तुम्ही पुत्र संतती निर्माण केली नाही तर आम्हाला मुक्ती मिळणार नाही, आम्ही असेच राहू. त्यामुळे मग त्यांनी लग्न केलं, पुत्रधर्म निभावण्यासाठी लग्न केली. फार काळ ते संसारी राहिले नाहीत, पण लग्न केली, त्यांना मुलं झाली आणि त्यांचे पितर मुक्त झाले. आता पुढे असं झालं की त्यांना संसारात रस नसल्यामुळे, म्हणून तर त्यांनी मुळात लग्न केली नव्हती, त्यांनी संसार सोडून दिला आणि ते निघून गेले वनात तपश्चर्या करण्यासाठी किंवा कशाहीसाठी. म्हणजे त्यांनी पतिधर्म नाही निभावला, त्यांनी पुत्रधर्म निभावला पण पतिधर्म निभावला नाही. आणि तो तितका महत्त्वाचा मानला नसेल जात कदाचित. आणि त्या काळच्या स्त्री पुरुष आपल्याला जे चित्र दिसलेलं आहे वर्चस्व कोणाचं आणि काय, त्याच्यात हे सहज स्वीकारलेलं पण असावं, कारण त्यांच्या बायकांनीही काही ऑब्जेक्शन घेतलं असं दिसत नाही आपल्याला. तर ही एक वंशसातत्य ही एक गोष्ट आहे. आणखी जी दुसरी गोष्ट आहे ती गमतीची आहे, स्त्रीची कामेच्छा पूर्ण करणं. स्त्रीची कामेच्छा म्हणजे हिडिंबा जशी आली भीमाकडे सांगायला की माझं तुझ्यावर प्रेम आहे, आणि ती त्याची कामेच्छा त्यांनी पूर्ण करायला हवी होती. किंवा शर्मिष्ठा ययातीकडे अशीच गेली होती कामेच्छा आपली व्यक्त करायला. इतकंच नाही तर ऋतुकाली जर स्त्रीने कामेच्छा व्यक्त केली ऋतुकालानंतर लगेच आणि ती नाकारली तर तो भ्रूणहत्ये इतका अपराध मानावा असंही म्हटलेलं आहे. म्हणजे विचार मनात असा येतो की इतक्या उघडपणे कामेच्छा व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य किंवा तशी पद्धतसुद्धा, पद्धत इतकं नाही म्हटलं तरी काही उदाहरणं तरी अशी असू शकतील, इतका खुला समाज होता का तो. आणि इतकंच नाही, नुसतं तर ऋतुकालानंतरचे विशिष्ट दिवस सोडले तर एरवी पतीने इच्छा व्यक्त केली तरी त्याला नकार देण्याचंही स्वातंत्र्य स्त्रीला आहे असा उल्लेख आहे. इतका खुला समाज होता का, आणि स्त्रीला इतकं स्वातंत्र्य होतं का, बाकी कुठे दिसत नाही आपल्याला असं स्वातंत्र्य असलेलं कुठल्याही प्रकारचं. पण ह्या प्रकारचं स्वातंत्र्य कुठल्या काळात आणि कसं असेल हा विचार करण्याजोगा मुद्दा आहे. कारण नायिका ज्या सांगितलेल्या आहेत अष्टनायिका नाट्यशास्त्रामध्ये, त्यापैकी वासकसज्जा, आणखी विप्रलब्धा आणि आणखी एक नायिका अभिसारिका तर आहेच, ह्या लग्न झालेल्या असायलाच हव्यात असं नाही असं दिसतं त्यांच्या वर्णनावरून. कारण तिथे प्रियकर किंवा प्रिय असा शब्द वापरलेला आहे, भर्ता किंवा पती असा वापरलेला नाही आहे जो इतर नायिकांच्या बाबतीत वापरला आहे. तर अशा त्या नायिका असू शकतात, म्हणजे तसेच असू शकेल तसं प्रियकर प्रेयसी नातं अभिसारिकेचं तर आहेच आहे. त्याशिवाय अभिनव गुप्तांनी जे वस्तुध्वनीची उदाहरणं म्हणून श्लोक उद्धृत केलेले आहेत त्याच्यात विवाह बाह्य प्रेम ह्याविषयीचे श्लोक आहेत. आणि वस्तुध्वनी हे काव्यशास्त्राच्या दृष्टीने उत्तम काव्याच्या खालोखालचं काव्य आहे. रसध्वनीचं काव्य ते उत्तम असतं, वस्तुध्वनीचं हे त्याच्या खालोखालच्या दर्जाचं काव्य आहे. तर काव्यामध्ये त्याला जर इतक्या रास्तपणे मिळाला असला प्रवेश, आणि असे खूप श्लोक आहेत वस्तुध्वनीचे. म्हणजे पाहुणा आलेल्याला वाटसरू, पूर्वी तर प्रवासाला जात असत ते जिथे अंधार पडेल तिथे मिळेल जागा त्या घरी आसरा घेत असत आणि त्या घरी त्यांना ठेवून घेतलं जात असे एका रात्रीपुरतं. तसा जो वाटसरू आलेला आहे त्याला ती घरची बाई म्हणते, तरुण मुलगी, की दिवसाच बघून ठेव, इथे मी झोपते आणि इथे माझी सासू, तू रातांधळ आहेस, चुकून रात्री तिच्या अंथरुणावर धडपडू नको. आणि हा एक श्लोक सांगितला मी, असे अनेक श्लोक वस्तुध्वनीची उदाहरणं म्हणून आहेत. हे कदाचित त्या समाजात शक्यही असेल, कारण जेव्हा पावसाळ्याच्या नंतर बाहेर पडत असे घरातला पुरुष आणि 8 महिने प्रवास करून काय त्याचा उद्योग व्यवसाय असेल तो करून पावसाळ्याच्या आरंभी तो घरी परत येत असे,
म्हणून तर मेघ दिसले, पावसाळा आला की विरहिणी व्हायच्या त्या, की आता येईल आपला नवरा परत. पण 8 महिने बाहेर असलेल्या पुरुषालाही कदाचित बाईची गरज लागत असेल आणि बाईलाही पुरुषाची लागत असेल, म्हणूनही असं काव्य निर्माण झालं असेल. आता हे केवळ कल्पनेचे होतं काव्य का तशी वस्तुस्थिती होती कल्पना नाही, पण ही कामेच्छा व्यक्त करण्याविषयीची स्पष्ट विधानं महाभारतातली वाचून मला हे सगळं मनात आलं की हे सुद्धा एक सामाजिकदृष्ट्या विचार करण्याजोगी गोष्ट असू शकेल. तिसरी गोष्ट आहे ती पुरुषाचं रेत मोघ ठरता कामा नये, ते वाया जाता कामा नये. मग त्याची गोष्ट महाभारतात आलेली आहे ती अशी आहे की उतथ्य ऋषीची पत्नी होती ममता म्हणून. ती गर्भवती होती आणि तिचा धीर बृहस्पती नावाचा, त्याला तिच्याशी समागम करण्याची इच्छा होती. तर तिने त्याला परवानगी दिली कारण त्याचं रेत अमोघ ठरलं पाहिजे. पण तिच्या पोटातल्या गर्भानेच ती परवानगी नाकारली त्याला आणि म्हणून त्यांनी त्या गर्भाला शाप दिला. काल आपण शापवरांविषयी बोललो तेव्हा हा एक मुद्दा मी नाही बोलले की शाप ऋषी रागावून देत असत, तसं इतरही माणसं देत असत आणि रागापोटी दिलेल्या शापाला विवेक नसे. हा जसा गर्भातल्या म्हणजे गर्भाला शाप दिला गेला आणि तो आंधळा झाला कायमचा, दीर्घतमा नाव त्याचं, तसं अष्टावक्राच्या बाबतीत झालेलं आहे. अष्टावक्रालाही असाच गर्भात असताना शाप मिळालेला आहे. तर ह्या काही गोष्टी अशा दिसतात आपल्याला. पण पुरुषाचं रेत अमोघ असलं पाहिजे. म्हणजे काही वेळा अशी वर्णनं आहेत की ते रेत मग कशात तरी ठेवलं कोणीतरी, अशी पण वर्णनं आहेत. तर ह्या समाजमान्य रीती आणि हे धर्म, जे स्त्रीची कामेच्छा पूर्ण करणं हा धर्म आहे, पुरुषाचा रेत वाया जाता कामा नये हा धर्म आहे, वंशस्वातंत्र्य हा धर्म आहे. धर्म म्हटलं की त्याच्यामध्ये बंधन आलं, ते पाळलंच पाहिजे असं आहे. आणि ह्या 3 धर्मांची गोष्ट जाऊ द्या, पण एकंदरीत धर्म शब्दाविषयी असंच म्हणतात ना की धर्मो रक्षति रक्षितः. म्हणजे धर्म पाळला तरच त्याचं रक्षण होतं, नाही पाळला तर तो लयाला जातो. त्यामुळे धर्म हा पाळायचाच असतो. पण ही उदाहरणं आहे, त्याच्या पुढे जाऊन आपण भूमिकांमधली बघू. भूमिकांमध्ये काय काय करतात व्यक्ती. विशिष्ट भूमिकेत जेव्हा असतात कुटुंबामध्ये किंवा संस्थांमध्ये, म्हणजे संस्था म्हणते म्हणजे शिक्षण संस्था असं माझ्या डोक्यात आलं होतं. गुरु शिष्य हे नातं आहे. अशा कुठल्याही नात्यामध्ये ज्या भूमिका असतात त्या भूमिकांचे म्हणून काही संकेत असतात आणि त्या भूमिकांचे काही गृहीतं असतात. त्याप्रमाणे ते सगळे नाती सांभाळावी लागतात आणि ते धर्मच मानलेले आहेत सगळे, ते पाळावं लागतं. म्हणजे गुरुची आज्ञा शिष्याने पाळायलाच हवी किंवा वडील भावाची आज्ञा लहान भावाने मानायलाच हवी, पतीची आज्ञा पत्नीने मानायलाच हवी, हे गृहीत आहे सगळं. ह्या सगळ्यामध्ये दिसतं असं की ज्येष्ठ जी व्यक्ती आहे तिला सगळे अधिकार आहेत, लहान जी व्यक्ती असते तिला अधिकारही नाही आहेत आणि तिला व्यक्ती स्वातंत्र्यही नाही आहे. म्हणजे जरत्कारूला किंवा अगस्त्याला लग्न करावंच लागलं. त्यांना स्वतःच्या मनाने असं नाही ठरवता आलं की मी नाहीच लग्न करणार आहे. आणि तसं पाहिलं तर आजही आपल्याला असं दिसतं की अनेक ठिकाणी कुटुंबामध्ये मुलं म्हणजे तरुण मुलंसुद्धा वडीलधाऱ्यांच्या मर्जीनेच आपल्या आयुष्यातले वैयक्तिक आयुष्यातले महत्त्वाचे निर्णय घेतात. म्हणजे करिअरविषयी असतील, लग्नाविषयी असतील. नाही घेतले तर कधी कधी त्यांना रोष पत्करून घरापासून लांबही जावं लागतं. आणि आजही कुटुंब रचनेमध्ये आपल्याकडे लहान मुलाच्या बाबतीत व्यक्ती स्वातंत्र्याचा विचार केला जात नाही, जो पश्चिमेकडच्या समाजांमध्ये दिसतो आपल्याला. आणि व्यक्ती स्वातंत्र्य ही एक जबाबदारीची गोष्ट आहे, कारण व्यक्ती स्वातंत्र्य याचा अर्थ त्या माणसाला त्या स्वातंत्र्याबरोबर येणाऱ्या जबाबदारीची जाणीव असते किंवा ती जबाबदारी पेलण्यासाठी तो स्वतःला तयारही करत असतो. पण ही कल्पना दिसत नाही आपल्याकडे. व्यक्ती स्वातंत्र्य ही आजपर्यंत जवळजवळ दिसत नाही. आणि त्याची मुळं मला कुठेतरी ह्याच्यात दिसतात, ह्या धर्मकल्पनेमध्ये दिसतात. कारण धर्मामुळे ते बंधनकारक ठरलं की ह्या नात्यात असंच वागायचं. पण 2 नात्यांचा संघर्ष पण येऊ शकतो, 2 भूमिकांचा संघर्ष पण येऊ शकतो. म्हणजे जरत्कारूचंच मला दुसरं उदाहरण आठवतंय आता. जरत्कारूच्या बायकोचं, तिचंही नाव जरत्कारूच होतं. तर जरत्कारू एकदा तिच्या मांडीवर डोकं ठेवून झोपलेला असताना त्याची सायं आह्निकाची वेळ झाली. संध्याकाळच्या वेळेचं जे काही त्याचं आह्निक होतं आणि त्याला जाग आली नाही, तो झोपलेलाच होता. तेव्हा तिला प्रश्न पडला
की आता त्याच्या धर्माचा लोप होऊ द्यायचा सायामान्निकाच्या, का स्वतःच्या पत्नी धर्माचा लोप करून त्याला उठवायचं आणि त्याचा रागपत करायचा. मग तिने निर्णय घेतला की त्याला उठवायचं. त्याच्या धर्माचा लोप होता कामा नये. पुन्हा प्रायोरिटी पुरुषाला गेली. त्याच्या धर्माचा लोप होता कामा नये. तिने त्याला उठवलं, तो रागावेल हे पत करून. असे जेव्हा तिढे येतात, आपल्याला आजसुद्धा असं दिसतं की पालक म्हणून एक जबाबदारी असते आणि वडील म्हणून एक असते. त्या दोन्हीमध्ये कधी कधी संघर्ष येऊ शकतो. तेव्हा प्रश्न पडतो वडिलांना किंवा आईला. तर असे तिढे येतात तेव्हा मनुष्य जो निर्णय घेतो तो त्याच्या स्वभावाला धरून घेतो. म्हणजे एखाद्या बाईने उठवलं नसतं कदाचित, जरत्कारूंनी उठवलं, माहीत नाही आपल्याला कोण कसं वागलं असतं. तर हा निर्णय जो स्वतःच्या स्वभावाला धरून घेतला जातो, हा सुद्धा त्या व्यक्तीचा ओघाने येणारा स्वधर्म आहे का, तसं म्हणता येईल कदाचित, असं वाटतं. अर्थात सामान्यपणे स्वधर्म हे वर्णाश्रम विहित धर्मालाच म्हटलं जातं. तर ही अशी नात्यातली आणि याच्यातलीही तिढे येतात. आणि मग वर्ण आणि आश्रम यांचे धर्म. वर्णधर्म म्हणजे ब्राह्मण क्षत्रिय ह्याचीच दखल अर्थात घेतलेली आहे, पण पाहतोच आहोत गेले 2 दिवस ते. पण ब्राह्मणांचा धर्म काय, तर त्यांनी अध्ययन अध्यापन करावं, त्यांनी वेदघोष करावे, त्यांनी होम हवन यज्ञयाग करावे. ह्या पलीकडे फार काही सांगितलेलं दिसत नाही कुठे. काय करावं असं आखून दिलेलं, नेमून दिलेलं असं दिसत नाही. राजांच्या बाबतीत सांगितलेलं आहे की त्यांनी ब्राह्मण पुरोहित नेमला पाहिजे, पण ब्राह्मणांनी काय करायला हवं असं काही सांगितलेलं नाही आहे. त्यांचं स्थान सर्वश्रेष्ठ आहे एवढंच आहे, आणि त्यांना सगळ्यांनी मान दिला पाहिजे. ह्या पलीकडे ब्राह्मणांचे धर्म म्हणून खास काही सांगितलेलं दिसत नाही. क्षत्रियाच्या धर्माविषयी सुद्धा खूप काही सांगितलं आहे असं नाही दिसत. पण क्षत्रिय हा स्वभावतः योद्धा, क्षत्रिय म्हणजे योद्धा असं एक समीकरण आहे. त्यामुळे युद्ध प्रवण आहे क्षात्रधर्म हा. म्हणजे नेहमी क्षत्रिय युद्ध करत होते असं नाही, पण युद्धाची वेळ आली की त्यांनी युद्ध करावं, प्रजेचं रक्षण करावं, बाकी सगळं आहे. क्षात्रधर्म म्हणून किंवा राजा असेल तर त्याविषयी राजधर्म म्हणून 2 ठिकाणी सांगितलं गेलं आहे. एकदा राजसूयाच्या आधीमागे केव्हा तरी नारद जेव्हा येतात तेव्हा नारद युधिष्ठिराला प्रश्न विचारतात की तू असं करतोस ना, किंवा अमुक करत नाहीस असं नाही ना, आणि त्यातून ते राजाची कर्तव्य त्याच्यापुढे मांडत जातात. पण प्रत्यक्षामध्ये युधिष्ठिराच्या राज्याचं वर्णन किंवा तो नारदांनी जे प्रश्न विचारले त्यांना अनुलक्षून, समजा आपण असं म्हटलं की त्यांनी काही हेरांची व्यवस्था केलेली होती का, तो सल्लामसलत अमात्यांची कशा प्रकारे करत असे, त्याच्या राज्यात दुर्ग होते का, त्यांचं रक्षण तो कशा प्रकारे करत असे, तो व्यापारी, शेतकरी किंवा अशा मंडळींची कुठल्या प्रकारे काळजी घेत असे, त्याचे स्वतःचे अंगरक्षक होते का, हे जे प्रश्न नारदांनी विचारले त्याच्या अनुषंगाने काय नेमकी परिस्थिती होती हे कळायचा कुठलाही मार्ग नाही, कारण तसे कुठलेही उल्लेख नाहीत. शांती पर्वात जो भीष्मांनी उपदेश केला तोही याच प्रकारचा आहे, आणि त्यातही आपल्याला पुरावे काही मिळत नाहीत. त्यामुळे हा असा सैद्धांतिक पातळीवर क्षात्रधर्म सांगितलेला आहे असं आपण म्हणूया, किंवा क्षात्रधर्म म्हणण्यापेक्षा राजधर्म सांगितलेला आहे. आता क्षत्रिय हा योद्धा आहे म्हणून क्षात्रधर्म युद्धप्रवण आहे असं म्हटल्यानंतर मला अरविंदांनी केलेल्या एका विवरणाची आठवण येते. अरविंदांनी गीतेविषयी खूप सुंदर विश्लेषण केलेले, आणि त्याच्यात त्यांनी क्षत्रिय म्हणजे कृष्णाने जे म्हटलं अर्जुनाला, स्वधर्माच्या अपेक्षेनं विकंपितुमर्हसि, तू स्वधर्माचा विचार करून म्हणजे तुझ्या क्षात्रधर्माचा विचार करून सुद्धा युद्धातून माघार घेऊ नकोस, कारण धर्मे युद्ध ह्याच्यापेक्षा क्षत्रियाला श्रेयस्कर काही नाही. त्याचा अर्थ लावताना त्यांनी क्षत्रिय म्हणजे योद्धा म्हणजे काय ह्याचं एका वेगळ्या तात्विक पातळीवरून विवेचन केलेलं आहे. ते असं केलं आहे त्यांनी की त्यांनी गृहीत धरलेलं हे जे युद्ध आहे हे एक निर्णायक युद्ध आहे. म्हणजे धर्माचा अधर्म बोकाळला आणि धर्माचा लोप झाला तर अधर्माचा पूर्ण निपात करून धर्माची संस्थापना करायची, ह्यासाठी जे एक निर्णायक युद्ध करावं लागतं. आणि हा वदतो व्याघात आहे की अंतिमतः शांतीच्या प्रस्थापनेसाठी एक निर्णायक युद्ध, आणि ते अटळ सर्वसंहारक निर्णायक युद्ध अटळ होतं शांतीच्या प्रस्थापनेसाठी, पण हा वदतो व्याघात आहे.
आणि तशा युद्धाला अनुलक्षून ते क्षत्रियाला योद्धा म्हणतात. तर त्या अर्थाने क्षत्रियाला योद्धा नाही म्हटलेलं महाभारतामध्ये. आणि महाभारतातलं जे युद्ध आहे ते तशा अर्थाने धर्म संस्थापनेचं युद्ध नाहीच आहे. महाभारतातलं युद्ध हे सरळ सरळ राज्यावरच्या हक्कासाठी युद्ध आहे. तो हक्क धर्मीय होता, ह्या दृष्टीने ते धर्मयुद्ध होतं असं म्हणायला हरकत नाही. पण नाही तर ते असं धर्मयुद्ध नाही आहे जे अरविंदांना अभिप्रेत आहे. पण कुठल्याही अर्थाने क्षात्रधर्म हा युद्धप्रवण आहे. मग क्षत्रियांचे आणखीन धर्म सांगितलेले, त्याच्यात मी मगाशी म्हटलं तसं की राजाने पुरोहित नेमला पाहिजे, प्रजेचं रक्षण केलं पाहिजे, हे सगळं आहेच. वैश्यांच्या धर्माविषयी फारसं काही सागितलेलं सापडत नाही आपल्याला. शूद्रांचा धर्म एकच आहे, सर्व वर्णांची सेवा करणं, दुसरा कुठलाच धर्म नाही आहे. आणि शूद्रांना किंमत नाहीच आहे काही, त्यांच्या जीवालाही किंमत नाही आहे. म्हणजे गरुड जेव्हा अमृत आणायला निघतो तेव्हा विधाता त्याला सांगते की तुला जर वाटेत भूक लागली तर तू निषादांना खा मारून, आणि निषादांच्या वस्तीची जागा पण सांगते त्याला. आणि वर असंही सांगते की चुकून ब्राह्मणाला खाऊ नको, ब्राह्मणाला खाल्लंस तर तुझ्या घशात जळजळ होईल, कारण ब्राह्मण फार तेजस्वी असतात. तर ही शूद्रांची, आणि शूद्रांचा धर्म एकच, सर्व वर्णांची सेवा. वर्णाप्रमाणे हे धर्म सांगितले गेले. आश्रमाप्रमाणे कुठले धर्म सांगितले गेलेत तर ब्रह्मचर्यामध्ये अध्ययन आहे सांगितलेलं. मग गृहस्थाश्रम आहे, गृहस्थाश्रमामध्ये अग्नी ते सगळं, आणि यज्ञ याग वगैरे करणं, होम यज्ञापेक्षा गृह यज्ञ वगैरे करणं, आणि अतिथी आणि अतिथींचं सेवा करणं. वनवासात असताना युधिष्ठिर सुद्धा स्वतःला राजा न म्हणता गृहस्थाश्रमी मी आहे असं 2-3दा म्हणतो की मी गृहस्थाश्रमी आहे. आणि मला सगळ्या ब्राह्मणांचा ताफा नेला होता त्यांनी बरोबर, आणि सतत वेदघोष चालायचा वगैरे अशी वर्णन आहेत. तर त्यांच्या खाण्याजेवण्याची उत्तम व्यवस्था झाली पाहिजे यासाठी त्यांनी उपासना करून सूर्याची त्याच्याकडून एक विशेष पात्रसुद्धा मिळवलं होतं. म्हणजे तो वनवासात स्वतःला राजा मानतच नव्हता एक प्रकारे. युधिष्ठिराच्या स्वभावाविषयी आपण बोलणार आहोत नंतर, तेव्हा हे परत आपण बघू की तो राजा स्वतःला मानत नव्हता याचा नेमका काय अर्थ. पण हे गृहस्थाश्रमाचं महत्त्व आहे. वानप्रस्थाश्रमाचं काही खूप सांगितलं आहे असं नाही, कोणी फार वानप्रस्थाश्रम घेत होते असंही दिसत नाही उदाहरणांनी आपल्याला. पण वानप्रस्थात साधारण माणसाने मनाने निवृत्त व्हावं अशी कल्पना असावी. प्रत्यक्षात वागताना आपल्याला ययातीसारखी पण उदाहरणं दिसतात. शंतनूसुद्धा म्हणायला हरकत नाही, पण नाही म्हणावं असं वाटत मला, कारण शंतनूंनी स्वतः नाही सांगितलं आपल्या मुलाला काहीच. किंबहुना त्याला प्रशस्त वाटलं नाही भीष्माला असं काही सांगणं की आपल्याला सत्यवती आवडली आहे या वयामध्ये. तो खंगत चालला तेव्हा त्याच्या अमात्याने विचारलं, आणि मग अमात्याला त्यांनी सांगितलं, आणि अमात्याने भीष्माला सांगितलं, म्हणून भीष्माला कळलं. ययातीचं तसं झालं नाही. आपल्याला माहिती आहे की ययाती स्वतःच गेला मुलांकडे आणि म्हणाला की मला तुमचं तारुण्य द्या. तर हे वानप्रस्थाला, म्हणजे मुलांच्या गृहस्थाश्रमाच्या वयामध्ये वानप्रस्थाश्रमातल्या वडिलांनी वागण्याचा हा धर्मच नव्हता अजिबात. पण हेही दिसतं आपल्याला, आणि तरीही त्याला स्वर्ग मिळाला, आणि तरी त्याचा गौरव केलेला आहे वगैरे, हे सगळं आहेच. संन्यासाश्रमाविषयी आपण बोलू नये, कारण तो वैकल्पिक आहे. संन्यासाश्रम हा घेतलाच पाहिजे, संन्यास घेतलाच पाहिजे असं नाहीच आहे. आणि घ्यायचा असला तर परवानगी घ्यावी लागते घरातल्या सगळ्यांची, त्याशिवाय संन्यास घेता येत नाही. तर हे वर्णाश्रमाप्रमाणे विहित धर्म आहेत. ह्या अर्थाने धर्मशब्द येत राहतो. आणि शेवटचा अर्थ म्हणजे नैतिक मूल्य, शाश्वत नैतिक मूल्य. आता शाश्वत नैतिक मूल्य आणि प्रमाण वर्तन असं आपण म्हणतो, म्हणजे त्याच्या संदर्भात आपण इतर सगळं चोखत राहतो. म्हणजे सत्य हे मूल्य मानलं की कोणीच खरं बोलतो आहे का नाही, आणि ते 100% सत्य आहे की नाही हे मोजलं जातं. पण त्याच्यातही पुन्हा प्रॉब्लेम निर्माण होऊ शकतातच. म्हणजे एक गोष्ट महाभारतातच आहे की कोणीतरी लपला होता, चोर पाठीस लागले म्हणून, ते मारतील आपल्याला म्हणून, आणि त्याला मला आता नाव आठवत नाही आहे, कोणीतरी त्याची वाट विचारली चोरांनी तर सांगितलं, कारण तो सत्य बोलणारा होता. तर सत्यपालन हा धर्म आहे आणि तो शाश्वत धर्म आहे, त्यामुळे कधीही सत्य बोलायचंच. त्यांनी त्याला सांगितलं तो कुठे गेलाय,
तेच पाठीमागून गेले आणि त्यांनी त्याला मारून टाकलं. आता अशा वेळेला सत्य बोलणं हा शाश्वत धर्म पाळायचा की नाही, हे आपण ज्याला बेनेव्होलन्स म्हणतो, म्हणजे भूतमात्र हितेच्छा असं आपण म्हणून त्याला मराठीत, त्या भूतमात्र हितेच्छेचा विचार करून हे बरोबर आहे की ते, हा नैतिक तिढा येऊच शकतो. आणि ही शाश्वत मूल्य आपण म्हणतो, याच्या बाबतीत नैतिक शृंगापत्ती येणं अपरिहार्य असतं. आणि त्यावेळी कुठला निर्णय घ्यायचा हे विचारपूर्वक ठरवावं लागतं. आणि मग तिथे महाभारतच सांगतं की आनृशंस्य हा सर्वात श्रेष्ठ धर्म आहे. आनृशंस्यामध्ये बेनेव्होलन्स अभिप्रेतच आहे. कारण नृशंसपणा न करणं, दुष्टपणा न करणं हा सगळ्यात श्रेष्ठ जर धर्म असला तर त्याच्या भूतमात्र हितेच्छा आलीच, बेनेव्होलन्स आलाच. आणि मग बेनेव्होलन्स हा जर सर्वात श्रेष्ठ धर्म असला तर तिथे सत्य वेळ प्रसंगी बाजूला ठेवावं लागतं. असे नैतिक तिढे ह्या अशा मूल्यांच्या बाबतीत येऊ शकतात. शृंगापत्ती सामान्य धर्मातही आपण पाहिलं की जरत्करूला प्रश्न पडलाच होता की मी याला उठवू, त्याच्या धर्माचा लोप होऊ देऊ का माझ्या धर्माचा. असे साधे तिढेही निर्माण होतातच आणि नैतिक पातळीवरचे तिढेही निर्माण होतात. जसा तिढा महाभारताच्या युद्धात झाला निर्माण असं आपण म्हणू. कारण धर्मीय कारणाकरता ते युद्ध आहे असं पांडवांच्या बाजूने होतं. कारण त्यांचा अधिकार रास्त होता राज्यावरचा आणि त्यांचं राज्य त्यांना परत द्यायला तयारच नव्हते ते. वास्तविक वनवासाची अट अशी होती की वनवासातून परत आल्यानंतर त्यांना त्यांचं राज्य परत मिळावं. ही अट शकुनीनेच सांगितलेली होती, म्हणजे कौरव पक्षातच सांगितली गेली होती ती अट, आणि तरी त्यांनी राज्य द्यायला नकार दिला. त्यामुळे त्यांचा रास्त हक्क मिळवायला ते लढले. म्हणून त्यांच्या बाजूने ते धर्मीयच युद्ध लढत होते. मग धर्मीय युद्ध लढताना अंतिविजय व्हावा, म्हणजे अंतिमतः न्याय मिळण्यासाठी साधन शुचिता गौण मानायची असं धोरण पांडवांनी धरलं. पण हा पुन्हा नीती तत्त्वज्ञानातला तिढाच आहे की साधन शुचिता परमोच्च मानायची का अंतिम साध्य दृष्टी समोर ठेवून ती गौण मानायची किंवा तिच्यात तडजोड करायची, कधी आपद्धर्म म्हणून काहीतरी स्वीकारायचं. हा तत्त्वज्ञानातला तिढा आहे आणि त्याचं उत्तर देता येत नाही नीती तत्त्वज्ञानांसुद्धा. म्हणजे एंड्स जस्टिफाय मीन्स आणि सँक्टिटी ऑफ मीन्स हे दोन्ही गोष्टींच्या बाजूला समर्थनं असतात. टोल्किनची जी कादंबरी आहे लॉर्ड ऑफ द रिंग्स, त्याच्यामध्ये मात्र असं दिसतं की शेवटपर्यंत धर्मपक्षाने लढणारे जे आहेत ते सोडत नाहीत साधन शुचिता अजिबात. ती कादंबरीच आहे, हेही साहित्यच आहे, त्यामुळे त्याची सहज मला आठवण झाली. पण हा तिढा आहे आणि त्यामुळे पांडवांनी केलेलं अधर्म्य वर्तन कोणतं समर्थनीय ठरू शकेल, कोणतं नाही, ह्याचा विचार आपल्याला धर्मीय युद्ध या दृष्टीने करावा लागेल. दुसरा प्रश्न भारतीय युद्धातला आहे तो आहे ते धर्मयुद्ध झालं का अशा अर्थाने की युद्धाचे नियम पाळून झालं का, ते युद्धाचे नियम पाळून झालेलं युद्ध अशा अर्थी धर्मयुद्ध हा शब्द डॉक्टर मेहेंदळे यांनी वापरलेला आहे. महाभारताचे ते मोठे तज्ज्ञ आहेत आणि त्यांनी याच्यावर एक छोटी पुस्तिकाच लिहिलेली आहे. अनेक विस्तृत लेख त्यांनी लिहिलेत महाभारतातल्या अनेक प्रसंगांवर, पण युद्धातले नियम आणि हे याच्यावरती त्यांनी भारतीय युद्ध एक धर्मयुद्ध असं पुस्तक लिहिलेलं आहे. आणि त्या पुस्तकात त्यांनी युद्धाविषयीचे सर्वसामान्य नियम, त्या काळातले युद्धाविषयीचे विशिष्ट नियम, या युद्धात ठरवून घेतलेले विशिष्ट नियम, हे सगळे एक देऊन त्यातल्या कुठल्या नियमांचं उल्लंघन झालं, ते कोणी केलं, कुठल्या प्रसंगी केलं, हे सगळं तपशिलात दिलेलं आहे. तर ती पुस्तिकाच जिज्ञासूंनी वाचावी हे जास्ती चांगलं. पण दिसतं असं की धर्मयुद्धाचे पुष्कळ नियम दोन्ही पक्षांकडून मोडले गेले. त्यातले जास्ती मोडले गेले नियम ते असे की रथी महारथी किंवा हत्तीवरचे ह्यांनी कोणी पदातीनं मारायचं नसतं. हा पहिला नियम आहे युद्धाचा. साध्या सैनिकांना मारायचं नाही. पण हजारोनी सैनिकांना रथींनी मारलं आणि भीष्मांसारख्या रथींनी सुद्धा मारलं त्यांना.
म्हणजे त्याला कोणी मागे पाळलं नाही करताना ते, किंवा सारथ्याला मारायचं नाही हे सुद्धा पाळलं नाही गेलं. पुष्कळ सारथी मारले गेले. अर्जुनाने एक अधर्म केला तो तर खूप वाईट आहे. असा एक नियम आहे की आपल्या पक्षातल्या कोणाचा जर पाडाव होत असेल तर त्याला मदत करायची, हरकत नाही आहे. म्हणजे जो कोणी असेल आक्रमक त्याला निशस्त्र करावं किंवा असं काहीतरी करावं. सात्यकीवर जेव्हा भूरिश्रवा चालून गेला होता त्यावेळेला अर्जुनाने सात्यकीला वाचवण्यासाठी भूरिश्रव्याचा हात तोडला. हात तोडायचं कारण नव्हतं, तो त्याची तलवार त्याच्या हातातनं पाडला असं त्यांनी खाली तरी चाललं असतं, त्यांनी हात तोडायचं कारणच नव्हतं. तर असं नामांकित वीरांनी सुद्धा असा अधर्म भरपूर केलेला आहे. मग जे मोठे अधर्माचे प्रसंग आहेत म्हणजे कर्णाचा वध किंवा अभिमन्यूचा वध ते तर वेगळेच. तिथे तर धर्माच्या उल्लंघनाची परमावधी झाली असं आपण म्हणू, विशेषतः अभिमन्यूच्या वधामध्ये, कर्णाच्याही. तर असे अधर्माचे प्रसंग पुष्कळ झाले युद्धामध्ये, आणि धर्मीय युद्ध आहे असं म्हणताना ते झाल्यामुळे त्यांची दखल घेऊन त्यांच्या नैतिकतेविषयी आपल्याला नक्की विचार करावा लागतो आणि काहीतरी म्हणावं लागतं त्याच्याविषयी. द्यूताच्या प्रसंगात सुद्धा हीच नैतिकता आपल्याला विचारात घ्यावी लागते. म्हणजे थोडा विषय बदलला युद्धाचा, पण द्यूताच्या प्रसंगी काय झालं, अनेकांची नैतिकता काय आहे हे खरं समोर आलं. भीष्मापासून सगळ्या कोणी कच खाल्ली, कोणी सरळ उत्तर दिलं, कोण कचरलं उत्तर द्यायला, किंवा उत्तर माहीत असून कोण बोललं नाही, हे सगळं द्यूताच्या वेळी दिसून आलं. आणि त्यावेळेला त्या दुर्योधनाने फार वेगळं आणि चांगलं वर्तन केलेलं होतं द्यूताच्या नंतर. त्यामुळे धर्माचा विचार करताना, म्हणजे आपण जेव्हा म्हणतो की महाभारत हे धर्माधर्माचं काव्य आहे असं म्हटलं जातं, तेव्हा ते धर्माधर्माविषयी आपल्याला काहीतरी, म्हणजे धर्म आणि अधर्म याविषयी आपल्याला काहीतरी बोध करून देणारं किंवा आपल्याला कशाची तरी उत्तरं देणारं आहे असं नसून, मला वाटतं की ते आपल्यापुढे धर्म म्हणजे काय नेमका, की ह्याला धर्म का म्हटलं, किंवा हा अधर्म आहे तर तो का केला गेला, असे प्रश्नच आपल्या पुढे मांडणारं काव्य आहे असं मला दिसतं त्याचं स्वरूप. ते धर्म आणि अधर्म याविषयी आपल्याला शिकवत नाही काही, तर आपल्या मनात शंका निर्माण करतं, आपल्या मनात प्रश्न निर्माण करतं, आणि उत्तरं आपण शोधायची आहेत त्याची. म्हणजे पुन्हा आपण पहिल्या दिवशी म्हटलं त्या मुद्द्याकडे जाऊन पोचतो की हे सगळ्यात अजोड काव्य का वाटतं, तर ते अनेक प्रकारांनी तुम्हाला विचार करायला प्रवृत्त करतं, विचार करायला प्रेरणा देतं. तुम्हाला रेडीमेड उत्तरं ते देतच नाही आहे. ते तुमच्यापुढे प्रसंग, सिच्युएशन्स मांडतं आणि सांगतं की आता बघा, विचार करा आणि ठरवा तुम्ही. आणि आपल्यालाही सोपं जातच नाही ना, कारण जे प्रश्न तिढे नीती तत्वज्ञांना सुटले नाहीत ते आपल्याला साधे सुटतील असं नाहीच आहे. म्हणून त्या दृष्टीने ह्याला धर्म अधर्माचा विचार करणारं काव्य म्हणावं असं मला हे सगळं पाहिल्यावर वाटतं. कारण सगळ्या व्यावहारिक ज्या बाबी आपण म्हटल्या तिथे सुद्धा आपल्याला धर्माचे तिढे पडलेले दिसतातच सगळीकडे. खरं बोलण्याविषयी, खोटं बोलण्याविषयी, अनेक गोष्टींविषयी. आता अर्जुन जेव्हा अस्त्र मिळवायला गेला होता आणि त्याला गेल्यानंतर उलुपी भेटली आणि ती त्याच्या प्रेमात पडली आणि त्याच्याकडे आली, तेव्हा तो म्हणाला की माझे ब्रह्मचर्याची अट आहे, मला 12 वर्ष, पण मी तुझं काय प्रिय करू ते सांग. म्हणजे ती अट असून त्याच्या मनाची तयारी होती ती अट मोडायला, आणि तिने सांगितलंच की ही अट तुला द्रौपदीच्या बाबतीत आहे, बाकीच्या बाबतीत नाही. तेव्हा ते त्याने सोयीस्करपणे मान्य केलं, सोयीस्करपणेच मान्य केलं. मग एकदा ती अट मान्य केल्यानंतर नंतर त्या चित्रांगदेला मागणीच घातली त्याने, आणि सुभद्रेची तर त्याला मदन बाधाच झाली, तिला पळवून आणलं. म्हणजे हा प्रश्न धर्म अधर्माचा आलाच पुन्हा, की अट काय होती की 12 वर्ष वनवास आणि ब्रह्मचर्य पालन, ती अट मोडली. म्हणजे नैतिकता कुठेतरी तडजोड झालीच की नाही तिथे. तर आपल्याला दिसतात उदाहरणं ती अशीच दिसतात की जिथे नैतिकतेशी तडजोड केलेली दिसते भल्या भल्यांनी सगळ्या. आणि म्हणून आपल्याला धर्म काय अधर्म काय ह्याविषयी आपण निर्णय घ्यावा, आपण विचार करावा, ह्यासाठी हे धर्माधर्माचं काव्य आहे असं मला वाटतं. असं म्हणून मी इथे थांबते या विषयात. उदाहरणं पुष्कळच असू शकतील,
तेवढी घेणं आपल्याला शक्य नाही. माझा दुसरा विषय आहे कळीच्या 3 व्यक्तिरेखा. कळीच्या म्हणते मी त्यांना, की पर्सनॅलिटीज, कारण त्या तशाच आहेत. मी बोलणार आहे युधिष्ठिर, दुर्योधन आणि अर्जुन या तिघांविषयी. युधिष्ठिर आणि अर्जुनाविषयी बोलणार आहे मी, कारण अर्जुन नाही, युधिष्ठिर आणि दुर्योधनाविषयी, कारण एक प्रकारे ते प्रोटॅगॉनिस्ट आणि अँटॅगॉनिस्ट आहेत. राज्यावरचा अधिकार कोणाचा वैध आहे ह्यातले ते 2 प्रतिस्पर्धी आहेत. आणि अर्जुन हा परंपरेने नायक मानलेला आहे. ही एक गोष्ट. दुसरी गोष्ट, महाभारतातल्या खूप व्यक्तिरेखांवर खूप लोकांनी खूप लिहिलेलं आहे, पण आवडते कोण आहेत लोकांचे, तर कर्ण, कुंती, द्रौपदी, भीष्म, काही अंशी विदुर, गांधारी. पण युधिष्ठिर, दुर्योधन आणि अर्जुन या तिघांवर मला वाटतं फक्त दुर्गाबाई भागवतांनी लिहिले, या तिघांनी. पण दुर्गाबाईंचं लिखाण कसं असतं की त्याच्यात शब्दांचे फुलोरे खूप, आणि हाती काही फारसं लागत नाही, आणि आधार त्या कुठेच देत नाहीत. त्या आधार कुठेच देत नाहीत. त्यामुळे आपल्याला कळत नाही की हे त्या कशाच्या आधारे म्हणतात, आणि एक मोघमपणे थोडंसं काहीतरी आपल्याला कळतं त्याविषयी. आता या तिघांकडे वळण्याच्या आधी युधिष्ठिर हा रास्त उत्तराधिकारी होता राज्याचा, हे गृहीत स्वीकारायचं सहज का त्याच्याविषयी प्रश्न निर्माण करायचा, असं मला वाटलं. त्याचं कारण सांगते. आम्ही जेव्हा हा भाग वाचत होतो तेव्हा मला असं वाटलं की कौटिल्य अर्थशास्त्र विचारात घ्यावं की नाही हा प्रश्नच आहे, कारण संकलन काळात कौटिल्य अर्थशास्त्र आणि मनुस्मृती हे येतात, पण त्यांचा आधार मानावा तर हे संकलन काळाच्या पूर्वी मौखिक परंपरेत चालू होतं. तेव्हा त्या काळातलं धरलं तर मग ह्याचं प्रमाण आपल्याला मानता येत नाही. पण तरी मला वाटलं की अर्थशास्त्रातला संदर्भ काही असला तर विचारावा, म्हणून मी कौटिल्य अर्थशास्त्राच्या एका तज्ज्ञ व्यक्तीला असं विचारलं की ह्याच्याविषयी काही सापडतं का, ह्याचा काहीतरी उलगडा होईल असं, की युधिष्ठिर का दुर्योधन, कोण रास्त उत्तराधिकारी आहे. आणि त्यांनी मला असं सांगितलं संदर्भ बघून, आणि फार निस्संदिग्ध शब्दात सांगितलं की राजपुत्र जर व्यंग असलेला असेल तर निर्व्यंग राजपुत्राला राज्य मिळावं, म्हणजे पांडूला मिळावं. पण त्याच्या पुढच्या पिढीमध्ये व्यंग असलेल्या राजपुत्राचा मुलगा जर निर्व्यंग असेल तर तो उत्तराधिकारी होतो. इतकं स्पष्ट सांगितलं म्हणजे दुर्योधन उत्तराधिकारी ठरला. आणि हे गृहीत धरून आम्ही पुढचं सगळं वाचन केलं आमच्या ह्याच्यात. आता इथे बोलायचं जेव्हा वेळ आली तेव्हा मला असं वाटलं, आपली जी एक अभ्यासकीय शिस्त असते तिला धरून, की हा संदर्भ मला कोणीतरी बघून दिलेला आहे तर आता आपल्या डोळ्याने बघितलेला चांगला एकदा. म्हणून मी त्यांना म्हटलं की मला फक्त नेमका संदर्भ सांगाल का, सगळं अर्थशास्त्र तर काही मी आत्ता वाचू नाही शकत आहे, मी तेवढा नजरे खालून घालते. तर आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यांना तो संदर्भ आता सापडलाच नाही. त्या म्हणाल्या की असा संदर्भ नाहीच आहे कुठे अर्थशास्त्रात. मग मी जे काही थोडं अर्थशास्त्र चाळून पाहिलं, पहिली 3 अधिकरणं, त्याच्यामध्ये मला 2 उल्लेख मिळाले. एक असा, तो सामान्य वारसा हक्काविषयी आहे, राजाच्याच असं नाही आहे. तो असा की एका व्यक्तीचा वारसा त्याच्याच कुटुंबात 4 पिढ्यांपर्यंत अव्याहत चालू राहतो. 4 पिढ्यानंतर तो दुसरीकडे जाऊ शकतो. आणि दुसरीकडे राजपुत्रांच्या बाबतीत काहीतरी होतं, त्याच्यात असं सापडलं की राजपुत्र जर दुर्विनीत असेल तर त्याला राज्य मिळू नये. आणि दुर्विनीत याचा अर्थ असा आहे की त्याला धर्म आणि अर्थ यांची माहिती नसते, ती ज्याला नसते तो दुर्विनीत. आता युधिष्ठिराने राज्य केलं, त्यांनी चांगलं राज्य केलं असे उल्लेख महाभारतात आलेले आहेत. प्रजेला त्याच्याविषयी तक्रारी आहेत असेही कुठे फारसे उल्लेख नाहीत. शेवटच्या पर्वांमध्ये तर धृतराष्ट्राला सुद्धा प्रजाजन सांगतात की तू चांगला राजा होतासच, पण दुर्योधनही चांगला राजा आहे. त्यार्थी त्याला धर्म अर्थ कळत असणार, म्हणजे त्याला दुर्विनीत म्हणू शकत नाही आपण. तो अशुभ होता, अशुभ शकून झाले वगैरे इथपर्यंत ठीक आहे, पण दुर्विनीत नाही आहे तो. पांडव द्वेष होता त्याला, हेही खरं आहे, पण असा द्वेष कोणाही राजाला कोणाही शत्रूविषयी वाटू शकतो. त्यामुळे तो डिस्क्वालिफाय होण्याचं काही कारण मला दिसत नाही.
मग तसं असलं तर 4 पिढ्यांपर्यंत जर वारसा चालू राहायचा असेल तर दुर्योधन रास्त उत्तराधिकारी ठरतो. पण धृतराष्ट्र स्वतःच म्हणतो 1-2 ठिकाणी महाभारतात की पांडूचा मुलगाच राजा होणार. त्यामुळे हे तपासून बघावं एवढीच माझी सूचना आहे. मला हे काही संदर्भ सापडलेले आहेत आणि त्यावरून मला निश्चितपणे असं नाही म्हणता येते की युधिष्ठिर उत्तराधिकारी आहे का दुर्योधन उत्तराधिकारी आहे. कारण पुन्हा हा प्रश्न महत्त्वाचा आहे की अर्थशास्त्राचा नियम लागू करावा की नाही, हा पण प्रश्न आहे. पण हे एक गृहीत तपासून बघणं शक्य झालं तर बघावं आणि रास्त उत्तराधिकारी कोणी ठरवावं एवढाच मुद्दा आहे. आणि हे दोघं प्रतिस्पर्धी आहेत हा एक मुद्दा आहे की जे प्रतिस्पर्धी असणं दुर्योधनाच्या व्यक्तिरेखेसाठी फार महत्त्वाचं आहे. युधिष्ठिराच्या नाही आहे पण दुर्योधनाच्या आहे. त्यामुळे या तिघांचा विचार करायचं मी ठरवलं. त्यातल्या युधिष्ठिराची प्रतिमा जी कवीने निर्माण केली आहे, उभी केली आहे आपल्यासमोर, ती तो धर्मनिष्ठ, तो सत्यवादी, तो अतिशय चांगला, तो अतिशय सद्गुणी, अशी सगळी आहे. आणि सगळं काय म्हणू आपण मराठीत त्याला, सुपरलेटिव्हजमध्ये असंच बोललं जातं त्याच्याविषयी. सगळं कमालीच्या प्रशंसेचं बोललं जातं त्याच्याविषयी. आणि आपल्याला दिसायला तो कसा वाटतो तर सुरुवातीला मला तो आवडतच नव्हता. तो नाकरता एवढीच त्याच्याविषयीची भावना मनात होती की युधिष्ठिर नाकरताय, तो काहीच करत नाही आहे. कोणाला मदत करतोय, काही शौर्य गाजवतोय, काहीच दिसत नाही. कशाचा आग्रह धरतोय, कोणाला विरोध करतोय कडाडून, काहीच दिसत नाही. म्हणजे तो आहे कसा व्यक्ती म्हणून तर तो नाकरताय, तो नेभळा आहे, अशीच धारणा होती. आणि मग कवीसारखं असं का सांगत राहतोय. आणि मग असा विचार मनात आला की जे एक सूत्र मी पकडून ठेवलं आहे की कवी सांगतोय पण दाखवतो दुसरं, तो दाखवतोय काय ते जरा जास्ती समजून घेण्याचा प्रयत्न करूया. सांगतोय भले हे खूप तो, पण दाखवतोय काय ते समजून घेऊया, ते त्याचा उलगडा करण्याचा प्रयत्न करूया. तरी काही हाती लागेना. आणि द्यूताच्या प्रसंगाचा खूप विचार करत असताना की हा इतका कसा व्हावला, कोणीही मनुष्य इतका कसा व्हावत जाऊ शकतो बायकोला पणाला लावण्या इतका, असा विचार करत असताना एक क्लू मला सापडून गेला असं वाटलं. तो असा की माणसाची प्रकृती, तर प्रकृती हा शब्द सांख्यांच्या याच्याप्रमाणे म्हणजे सत्वरजतमाचं प्रमाण जे काही असेल ज्या माणसात, म्हणून व्यक्ती तितक्या प्रकृती असं म्हटलेलं आहे. तर त्याची प्रकृती ही त्याच्या 3 गुणांमुळे ठरते. म्हणजे आपल्याला जर त्याचे 3 गुण किती प्रमाणात काय कोणाचे आहेत असं शोधता आलं तर आपल्याला त्याच्या स्वभावात जास्ती अंदाज येईल का. आणि मग युधिष्ठिर जो इतका वाहवत गेला तो त्यावेळी तरी त्याचा तमोगुण प्रबळ झाला. म्हणून तमोगुण म्हणजे काय तर इनर्शिया आणि इग्नरन्स, म्हणजे अज्ञान आणि स्थितिशीलता म्हणजे तमोगुण. स्थितिशील म्हणजे काय की एकदा जर त्यांनी गती पकडली तर ती गतीच चालू राहते आणि एकदा जर एका जागीच असलं तर ते एका जागीच राहणार पडून. मग डोंगरावरचा दगड जसा घसरत जाऊन शेवटी दरीच्या तळाशीच पडतो, तसा युधिष्ठिर जो एकदा वाहावला आणि धारेला लागला तो पार रसातळाला जाऊनच थांबला. तो थांबूच शकला नाही कारण त्याचा तमोगुण प्रबळ झाला. पण त्याचा तमोगुण असा त्याच्या आयुष्यात एकदाच प्रबळ झालेला दिसतो, नंतर कधीही आधी मागे त्याच्या तमोगुण आपल्याला दिसून येत नाही तसा. मग त्याचे दुसरे कुठले गुण आहेत, सत्वगुण किती आहे त्याच्यामध्ये. मग असं वाटायला लागलं की ह्याच्यात सत्वगुण फार प्रमाणात आहे आणि आपल्याला त्याचा उलगडा होत नाही किंवा आपल्याला तो नाकारता वाटतो कारण आपण सामान्य असतो. ती आपली मर्यादा आहे. आपल्या सामान्य अपेक्षा असतात, आपल्या सामान्य प्रतिक्रिया असतात. कोणी काही वाईट वागलं तर त्याचा राग येणं आपल्याला स्वाभाविक वाटतं, त्या रागाचा उच्चार करणं आपल्याला स्वाभाविक वाटतं किंवा त्या रागापोटी काही कृती करणं सुद्धा स्वाभाविक वाटतं. आणि हे मनुष्य आहे, त्याच्यामध्ये काहीतरी क्षमता आहे याचं लक्षण वाटतं आपल्याला, कारण आपण सामान्य असतो. आपलं तेच होतं, आपण रागावलो की काहीतरी व्यक्त करतोच, उच्चार करतोच. आणि युधिष्ठिर करतच नाही. मग पुन्हा त्याचं वाचत गेल्यावर सगळं असं लक्षात आलं की त्याच्या सत्वगुणाचे आपल्याला पुष्कळच प्रत्यंतर येत जातं.
आणि ते लहानपणापासून येत जातं. त्यांनी कशाचा लोभ केलेला आपल्याला दिसत नाही, त्यांनी कोणाचा राग केलेला आपल्याला दिसत नाही, कोणाचा द्वेष केलेला आपल्याला दिसत नाही. त्यांनी आपल्या भावांना नेहमी समजून घेतलेलं आपल्याला दिसतं. वनासात असताना द्रौपदी आणि भीम इतकं त्याला परोपरीने टाकून बोलत असत अनेक वेळेला. द्रौपदी तर त्याला म्हणते सुद्धा की तू क्षत्रियच नाही आहेस. क्षत्रिय हा तेजस्वी असतो आणि तेजस्वी मनुष्य असतो त्याचा क्रोध दिसून येतो सगळ्यांना. तुला क्रोध येतच नाही, म्हणजे तुझ्यात तेजच नाही आहे, तू क्षत्रियच नाही आहेस. तरी तो अत्यंत शांतपणे तिला समजावून सांगतो की क्रोध येणं म्हणजे तेजस्वीपणा नाही, क्रोधाला आवर घालणं हे तेजस्वीपणाचं लक्षण आहे. ती म्हणते तू एवढा धर्मनिष्ठ समजतो स्वतःला, पण धर्मनिष्ठ जो मनुष्य असतो त्याचं रक्षण करतो धर्म, पण तुझं तर रक्षण धर्म दिसतच नाही मला करताना. काय तुला मिळाले, काय कशापासून तुझं रक्षण झालंय? तो म्हणतो मी काहीतरी होईल म्हणून धर्म पाळतच नाही. धर्म पालन हा माझा स्वभाव आहे म्हणून मी धर्म पाळतो. आणि त्याच्यावर विश्वास ठेवून जर माणसं धर्म पाळत राहिली नाही तर जगबूड होईल, हाही माझा विश्वास आहे. क्षमेचं महत्त्व तो पुष्कळ दीर्घ काळ तिला पटवून देत असतो आणि त्याचा तो ठाम विश्वास आहे की क्षमाशील असणं हेच चांगलं आहे. आणि आपल्याला दिसतं की तो सगळ्यांना क्षमा करतो. म्हणजे ज्याला आपण करेज ऑफ कन्व्हिक्शन म्हणतो ना, निष्ठा एखाद्या गोष्टीवर असली की त्यामुळे जे नैतिक किंवा आत्मिक बळ येतं माणसाला, ते युधिष्ठिरामध्ये भरपूर दिसतं. आणि ते कसं दिसतं? कुठल्याही प्रसंगाला तो धावून गेलाय कोणासाठी असं दिसत नाही, मदतीला गेलाय असं दिसत नाही, युद्धाच्या वेळी पुढे झालाय असं दिसत नाही. चित्ररथ गंधर्वाकडून सोडवायचे दुर्योधनाला, अर्जुना जा रे तू, युद्धामध्ये सुद्धा कोणीतरी कुठेतरी आहे तर जा रे अमक्या तमक्या त्या अमक्याला वाचव, असंच सगळं दिसतं आपल्याला. पण जिथे त्याला धोका वाटतो, कुठला तरी मोठा धोका आहे आणि जो आपणच फक्त ज्याला तोंड देऊ शकू, तिथे तो कोणाची वाट न बघता स्वतः पुढे होतो. मैनाक पर्वतावर सगळे जात असताना अर्जुनाच्या मग्न गंधमादन आणि असे ते गेले होते सगळे. तर मैनाक पर्वतावर जाताना तिथे यक्ष आहेत आणि ते आपल्याला अपाय करतील, तेव्हा तुम्ही कोणी जाऊ नका, मी आणि लोमश जातो, असं तो म्हणतो. भीमाला अजगराने धरल्यानंतर तो जातो भीमाला सोडवायला. जिथे त्याला धोका वाटतो आणि त्या धोक्याला आपण तोंड देऊ शकू. आता हा आत्मविश्वास त्याला येतो कारण त्याच्यामध्ये ते आत्मिक बळ आहे, म्हणून त्याला तो आत्मविश्वास वाटतो. अभिमन्यूच्या मागे अभिमन्यूला तो म्हणतो तू जा, चक्रव्यूहाचा भेद कर, पण अभिमन्यूच्या मागून तो सांगतो आम्ही तुझ्या पाठोपाठ आत येतो, तुला एकटा पडू देणार नाही. युद्धात कुठेही फार पुढे न गेलेला हा मनुष्य चक्रव्यूहात जायला तयार होऊन पहिला उभा राहतो अभिमन्यूच्या मागे, कारण त्याला तो विश्वास असतो की मी जाणार आहे, अभिमन्यूला धोका आहे, त्याच्या पाठोपाठ मी त्याच्या रक्षणाला जाणार आहे. दुर्दैवाने काल आपण पाहिलं तसं जयद्रथाचा तो वर तिथे लागू झाला आणि त्याला नाही जाता आला, तो भाग वेगळा आहे. पण हे करेज ऑफ कन्व्हिक्शन त्याच्याकडे होतं, आत्मिक बळ होतं, नैतिक बळ होतं. आणि क्षमा करण्याचं म्हणून जे बळ असतं ते पण होतं त्याच्याकडे पुष्कळ. त्याच्या सत्वगुणाचं आणखीन एक प्रत्यंतर म्हणजे असं की सगळ्या कौरव कुलावर त्याचं प्रेम होतं. तो फक्त पांडवांपुरतं बघतच नव्हता. त्याला कौरव माझे नाहीत असं कधी वाटलेलंच नाहीये. त्याला दुर्योधन आपलाच वाटलेला आहे. त्याच्या मदतीला तो 2-3 वेळा वेगळ्या वेगळ्या प्रसंगी गेलेला आहे, म्हणजे पाठवलंय कोणाला किंवा गेलेला आहे. जयद्रथाने द्रौपदीला पळवून न्यायचा वनवासात असताना प्रयत्न केला, त्यानंतर जयद्रथाला मारून टाकायला सांगतात सगळे. तर तो म्हणतो की नाही, हा आपल्या बहिणीचा नवरा आहे. दुसऱ्याला त्याला त्याची बहीण वाटते आणि आपल्या बहिणीचा नवरा आहे, त्याला मारू नाही शकत आपण, कारण त्या बहिणीच्या आईला दुःख होईल, गांधारीला दुःख होईल. तर हे विचार करू शकणं हे सामान्य माणसाला नाही जमण्याचं. हे युधिष्ठिरच करू शकला, दुसरं पांडवांच्यातलं कोणीही असतं तर हे करू शकलं नसतं. आपल्यालाही असं वाटतं की हे नेभळेपणाचं लक्षण आहे, पण हे नेभळेपणाचं नाही आहे लक्षण, हे त्याच्या नैतिक सामर्थ्याचं लक्षण आहे. इतका, आणि त्याला समभाव किती होता आपल्याला माहीतच आहे की यक्षसुद्धा प्रसन्न झाला जेव्हा त्यांनी नकुलासाठी जीवदान मागून घेतलं तेव्हा, की कुंतीचा एक मुलगा मी जिवंत आहे तर माद्रीचा एक जिवंत राहू दे. हा समभाव पण होता त्याच्या मनामध्ये सर्वांच्या विषयी. कौरवांच्या विषयी स्नेहबुद्धी कायम राहिलेली आहे.
शेवटी दुर्योधनाला लाथ मारली भीमानी हे त्याला आवडलं नाही. आपला भाऊ आहे तो आणि राजा आहे असे शब्द त्याच्यात म्हणून पटकन आले. त्यामुळे दुसऱ्याच्या दुःखात सहभाग, सगळ्यांना आपलं मानणं, सगळ्यांशी समभाव ठेवणं हे सत्वगुणाचं लक्षण आहे सगळं. आणि हे सगळं तोच वागू शकला, युधिष्ठिरच. दुसरं कोणी वागू शकलं नसतं. गांधारीचा तळतळाट घ्यायला तो समोर गेला युद्धानंतर. खरं म्हणजे युद्धाला जबाबदार युधिष्ठिर नव्हता. युद्धात जे काही घडलं त्याला कशालाच तो जबाबदार नव्हता. पण गांधारीला दुःख झालेले, तिचे सगळे मुलगे गेलेले आहेत, तेव्हा तिचं सांत्वन केलं पाहिजे म्हणून तो गेला. दुसरं कोणी गेलं नाही. आणि गांधारीने डोळ्यातल्या पट्टी खालून, डोळ्यावरच्या पट्टी खालून त्याच्या पायाकडे पाहिलं तर त्याची नखं काळी ठिक्कर पडली. इतका विखार तिच्या मनामध्ये भरलेला होता. त्याला त्याने तोंड दिलं. राज्य त्याने स्वीकारलं नाही कारण ते रक्तलांछित राज्य होतं. वास्तविक त्याला भौतिक आकांक्षा अजिबात नव्हत्या असं नाही आहे. त्याने इंद्रप्रस्थाचं राज्य मागितलं, त्याला मिळालं, ते त्याने नीट केलं. त्याला राजसूय करण्याची इच्छा होती. वनवासानंतर सुद्धा आपल्याला राज्य परत मिळावं अशीच त्याला इच्छा होती. त्यासाठीच त्याने अर्जुनाला पाठवून अस्त्र मिळवली होती. तो म्हणालाच की कौरवांच्याकडे अस्त्रवेत्ते लोक खूप आहेत, आपल्याकडे नाही आहेत, त्यामुळे तू अस्त्र मिळवून आहे. म्हणजे त्याला भौतिक आकांक्षा नव्हत्या असं नाही आहे. त्याच्यामध्ये रजोगुणही अजिबात नव्हता असं नाही आहे. त्याला भावना होत्या. विशेषतः राग आणि दुःख या दोन भावना त्याला निश्चित होत्या. त्याला राग येत असे. अर्जुन जेव्हा भीष्मांशी चांगलं लढत नाही असं त्याला वाटलं तेव्हा तो रागावला होता अर्जुनावर. स्वर्गात त्याला जेव्हा दुर्योधन दिसला शेवटी अगदी, तेव्हाही त्याला राग आला होता की दुर्योधन इथे आणि माझे भाऊ इथे नाही आहेत. त्याला द्रौपदीची जी विटंबना झाली आपल्यामुळे त्याचं दुःख, तो सल जन्मभर राहिलेला होता. आणि तो त्यांनी बोलूनही दाखवला होता अनेकदा की मी जुगारीपणा केला आणि तिच्या वाट्याला हे आलं आणि याचं दुःख कधीही जाणार नाही माझ्या मनातून. तो भावनांचं प्रदर्शन करणारा नव्हता, त्यामुळे वरचेवर किंवा सारखं असं बोलला नसेलही, पण ते दुःख त्याच्या मनात खोल होतं. तर या दोन भावना तर नक्की होत्या त्याच्या मनामध्ये. बाकीच्या भावना आपल्याला दिसत नाहीत. त्याच्या रजोगुण होता त्याच्यामध्ये, त्याला भौतिक आकांक्षा होत्या. आणि असं असून सुद्धा राज्य मिळाल्यावर ते इतकं रक्तलांछित राज्य त्याला नकोसं झालं. कारण तो स्वभावतः सत्वगुणी होता. जे काही युद्धात झाली हिंसा, त्या हिंसेनंतर ते राज्य घ्यावं असं त्याला वाटलं नाही. आणि बहुतेक मी चुकत नाही आहे, त्याचवेळी त्यांनी भीमाला राज्याभिषेक करावा असं म्हटलं. आणि का म्हटलं भीमाला करावा? कारण भीम हा विधिनिषेध न मानणारा आहे. त्याला भीमाच्या स्वभावातल्या दोषाचीही जाणीव होती. किंबहुना त्याला आपल्या सर्वच भावंडांच्या स्वभावातल्या दोषांची जाणीव होती. आणि ही त्यांनी फक्त शेवटी बोलून दाखवली. जेव्हा एक एक जण पडला आणि तो का पडला विचारलं तेव्हा त्यांनी बोलून दाखवलं. तोपर्यंत आयुष्यात त्यांनी आपल्या भावांना कधी दुखवलं नाही, त्यांच्या दोषांचा उच्चार केला नाही, त्यांना अपश्रेय दिलं नाही. आणि तो सगळ्यांना अतिशय नीट ओळखत होता. म्हणून त्यांनी भीमाला राज्याभिषेक करायला सांगितलं. हे सगळं पाहिल्यावर असं लक्षात येतं की हा फार वेगळा माणूस आहे, फार वेगळा माणूस आहे. आपल्याला तो समजायला कठीण जातो कारण आपण त्याच्यापर्यंतच्या उंचीला पोहोचू शकत नाही. म्हणून आपल्याला तो कळायला कठीण जातो. त्याचं वागणं आपल्याला पटत नाही कारण आपण तसं वागणार नसतो. म्हणजे आपल्याला ते शक्यच नसतं तसं वागणं. पण असं त्याचं अनेक, तो जेव्हा नरकात, एक तर तो सदेह गेलाय स्वर्गात, त्यामुळे भावनांसकट गेलाय म्हणून त्याला राग आला दुर्योधनाचा. तो एकटाच सदेह गेलेला आहे स्वर्गात. पण स्वर्गात ते दिसले नाहीत, माझे भाऊ कुठे आहेत म्हटल्यावर त्याला नरकात दाखवलं नेऊन. आणि त्याला असह्य झालं. एका क्षणात त्याला असह्य झालं नरकात राहणं, की अतिशय दुर्गंधी आणि अतिशय सगळं जे काही होतं यातना दिसत होत्या. तो म्हणाला नाही मला इथे राहायचं, मी जातो. आणि त्या नरकात असलेले त्याच्या भावंडांखेरीज इतर जे जीव होते त्यातले काही म्हणाले की जाऊ नको तू आल्यानंतर थोडासा वारा आला, थोडं आम्हाला गार वाटलं, आम्हाला थोडं बरं वाटलं, थोडा वेळ थांब आम्हाला बरं वाटेल. तो थांबला. ह्या प्रकारे एखाद्याच्या दुःखात सहभागी होण्याची तयारी असणं, कुवत असणं, तयारीसुद्धा नाही कुवत आहे ती त्याची, हेही लोकविलक्षण आहे.
हे सगळं पाहिल्यावर मला असं वाटलं की युधिष्ठिराविषयी जे बोललं गेलं की तो फार उच्च कोटीचा माणूस होता ते खरंच आहे. आणखी असे कितीतरी प्रसंग असतील आणि जे कदाचित काही चार मला आठवले नसतील, काही मला वेळेच्या कडे लक्ष देऊन बोलता येणार नाही आहेत. पण मला वाटतं एकंदर मला काय म्हणायचं ते स्पष्ट झालं असेल की त्याचा सत्वगुण प्रधान होता. हे आपल्याला जेव्हा कळायला लागतं तेव्हा आपल्याला युधिष्ठिर नाकर्ता आणि दुबळा आणि निर्भळा आणि असं वाटत नाही. आणखी नाही काय, तो सतत विचार करत असे. काल मी जेव्हा म्हटलं की साच्यात अडकलेली माणसं आणि युधिष्ठिर चिंतन सोडत नाही, तो चिंतन करत असतो सतत. तो आत्मपरीक्षण करत असतो, तो दुसऱ्यांचंही परीक्षण करत असतो आणि तो सतत विचार करत असतो की काय योग्य आहे काय अयोग्य आहे आणि तसे निर्णय घेत असतो. कृतिशील तो फार नाही आहे हे उघडच आहे, पण विचारांनी तो फार संपन्न आणि उच्च कोटीचा मनुष्य आहे एवढा नक्की आहे. आणि म्हणून मला असं वाटलं की हा एक क्लू मला तमोगुणाचा मिळाला आणि मला युधिष्ठिर कळायला मदत झाली. मला असं वाटलं की हा सत्वगुणी माणूस आहे आणि तो आता मला थोडा थोडा कळू शकतोय. मग कित्येक वेळच्या त्याच्या वागण्याचा उलगडा व्हायला याची मदत होत जाते. दुसरी व्यक्ती मी बघणार आहे ती आहे दुर्योधन. दुर्योधन तर बोलून चालून खलनायक आहे. राज्याचा रास्त उत्तराधिकारी आपणच आहोत अशी त्याची भावना आहे आणि आपण नाही होणार असं म्हटल्यावरती अतिशय राग आहे मनामध्ये. काळाच त्याला रंगवलेला आहे पूर्णपणाने. आणि पांडवांचा द्वेष हेच त्यांनी जन्मभर केलेलं आहे, दुसरं काही केलेलं दिसत नाही आपल्याला फारसं. पण त्याच्यामध्ये राजगुण होते, तो उत्तम वीर होता फार, हेही तितकंच सत्य. कुठलीही अभिलाषा, दुष्टबुद्धी, स्त्रीविषयी किंवा अशा भावना त्याच्या मनात नव्हत्या. पण होत असं गेलं की एकतर ही कथा सगळी कौरव पांडवांच्या भोवतीच फिरते, जी मुख्य कथा आपण म्हणतो ती. त्यामुळे सतत कौरव पांडवच समोरासमोर येत राहतात आणि पांडवांविषयी याला द्वेषच आहे आणि त्यांना मारण्याचेच त्याचे प्रयत्न आहेत, त्यांचा नाश करण्याचेच प्रयत्न आहेत. त्यामुळे त्याचे खलत्वच आपल्या समोर येत जातं जास्त करून, आणि त्याचे चांगले गुण दिसत नाहीत आपल्याला. किंबहुना त्याच्या आयुष्यातच ते झाकवळलं गेले चांगले गुण त्याचे, ते वर येतच नाहीत, त्याचं खलत्वच वर येत राहतं, कारण पांडव आहेतच सतत. आता हा इतका खल कसा झाला किंवा असा जर शोध घ्यायचा म्हटला म्हणून थोडं त्याच्या बालपणाकडे पाहिलं आपण, तर हा लहान असताना याला काय दिसलं, याचे आई वडील दोघं पंगू. आई वडील पंगू असल्यामुळे एक असुरक्षिततेची भावना त्याच्या मनात असू शकेल. लहानपणी अगदी लहान असताना फक्त कौरवच होते, मग 4-5 वर्षांनी केव्हा तरी अचानक पांडव आले, उभे राहिले आणि ते वाटेकरी झाले सगळ्यामध्ये. ते अचानक आल्यामुळे एक तो धक्काच बसला. बरं, आई वडील पंगू असले तरी वडिलांची अति माया होती त्याच्यावर, त्यामुळे त्यांनी त्याचे वेडे लाड आणि कौतुक केलं. त्यामुळे त्याला एक संरक्षित वाटणं पण होतं असुरक्षिततेच्या भावनेबरोबरच. आणि लहानपणी तर भीमाची दहशत हा पण एक मुद्दा असू शकेल, कारण भीम अतिशय दुष्ट, क्रूर आणि वाईट खोड्या काढत असे, त्यामुळे त्याची दहशत असेल. ह्या सगळ्या रसायनातून काहीतरी त्याचं जे घडत गेलं असेल, त्याच्यात तो पांडवद्वेष खूप तीव्रही झाला असेल. कारण ते लहान असताना मुलं काय कोण वारस आहे आणि कोण हे विचार मुलांच्या मनात नसतील, पण प्रतिस्पर्धीपणाची तर भावना जोपासली गेलीच असेल की जी पुढे हक्कापर्यंत पोहोचली जाऊन. त्यामुळे त्या मूळचा जो काही राजगुणी उमदा स्वभाव असेल, जो कधी कधी दिसतो आपल्याला वर आलेला, त्याच्यावरही खलत्वाची पुटं चढतच गेली असतील. आणि मग पांडव द्वेष हेच एक त्याच्या जगण्याचं आपण म्हणू की मुख्य प्रयोजन झालं. बरं, कुठलीही गोष्ट टोकाला जाऊन करायची भूमिका होती, म्हणजे द्वेषही टोकाला जाऊन करायचा आणि
त्यांच्या हेव्यापोटी जेव्हा राजसूयानंतर त्यांचं वैभव पाहिल्यावर किंवा गोग्रहणाच्या युद्धाच्या वेळेला पांडवांमुळे त्याची सुटका झाली आहे याचा वैषम्य वाटून 2 वेळा तो प्रायोपवेशनाला बसतो. तिथेही तो टोकालाच बसतो की जीवच देऊन टाकायचा. असं ते काहीतरी स्वभावाचं त्याच्या होत गेलं. नाहीतर त्याच्यामध्ये जो राजगुण मी म्हणते तो दिसतो केव्हा, तर रंगपर्वातल्या स्पर्धांच्या वेळेला त्यांनी जेव्हा कर्णाला तिथल्या तिथे अंगराज्याचा अभिषेक केला. वास्तविक त्याला कुठलाही अधिकार अंगराज्याभिषेक करण्याचा नव्हता. तो राजा नव्हता, राजा धृतराष्ट्र होता. त्यांनी विचारलंही नव्हतं धृतराष्ट्राला हे करू का मी म्हणून. कर्णाचा अपमान झाला, त्यांनी तिथल्या तिथे त्याला अंगराज्याचा अभिषेक केला आणि तो अंगराजा झाला. हे करण्याला अंगामध्ये ज्याला आपण राजगुण म्हणतो, रिगल क्वालिटीज, त्याच असाव्या लागतात. त्याशिवाय हे करू नाही शकत माणूस. तो सभ्य होता अतिशय. द्रौपदीच्या बाबतीत द्यूताच्या वेळी त्याने जे वर्तन केलं ते अतिशय सभ्यपणाचं होतं. त्याविषयी जी कथा सांगितली जाते, त्याने मांडीवर थाप मारली वगैरे, ते वेगळं आहे थोडंसं चित्र. पण मुळात असं आहे की द्रौपदीला जेव्हा आणायला सांगतो तो, तेव्हा असा हुकूम देतो की तिला म्हणावं ये आणि महालातलं झाडणं वगैरे सुरू कर. म्हणजे दासी म्हणून ती त्याला यायला हवी आहे. पांडवांना जिंकलं आहे, पांडव दास झालेले आहेत, द्रौपदी दासी झालेली आहे आणि दासी म्हणूनच तिला बोलवलं गेलं. तिच्या पैशाची कुठलीही अभिलाषा किंवा कुठलीही वाईट नजर त्याची नाही आहे. इतकंच नाही तर तो असंही म्हणतो पुढे की पांडवांपैकी कोणीही म्हणू दे की तुला पणाला लावलं त्यावेळी युधिष्ठिर स्वतःचा स्वामी नव्हता, मी तुला दासीपणातून मुक्त करतो. किंवा युधिष्ठिराला स्वतः म्हणू दे की मी स्वतःचा स्वामी नव्हतो, मी तुला दासीपणातून मुक्त करतो. तो तिला दासीपणातून मुक्त करायला तयार होता. पण पांडवांपैकी कोणीही तसं बोलले नाहीत. ते वडील भावाची आज्ञा अमरीची वगैरे सगळं. युधिष्ठिरही बोलला नाही की मी तुझा स्वामी नव्हतो. कारण पुन्हा तो तिचा स्वामी होता की नाही हा प्रश्न आहेच. कारण पत्नी ही पतीची मालमत्ता असते. तर मालमत्ता असणं हे आहेच भाग. त्यामुळे जरी तो स्वतः पणाला लागून, आता त्याच्याबरोबर ती ओघानेच दासी होऊ शकते. तो झाला म्हणूनच ती त्याची पत्नी या नात्याने होऊ शकते. म्हणजे ह्या प्रश्नाचं उत्तरही अवघडच होतं. पण हे त्यांनी म्हटलं होतं की मी तुला दासीपणातून मुक्त करीन. आणि नंतर जे त्यांनी मांडीवर थाप मारली म्हटलं आणि त्याच्याविषयी पुष्कळ लिहिलं बोललं गेलं आहे. मेहेंदळे सरांचा एक मोठा लेख पण आहे त्याच्यावर विस्तृत. त्याच्यात त्यांनी द्रौपद्या हा प्रेक्षमाणाया हा म्हणजे द्रौपदी बघत असताना या षष्ठीचा अर्थ काय, मग ते नल दमयंती समाख्यातलं एक समांतर उदाहरण दिलं आहे त्यासाठी आणि ते स्पष्टीकरण दिलं आहे त्याचं. पण मूळ नुसता श्लोक वाचला तरी तो असा आहे की भीमाकडे साभिप्राय बघून, कर्णाकडे बघून हसत द्रौपदी बघत असताना त्याने मांडीवर थाप मारली. म्हणजे मांडी उघडी करून दाखवली वगैरे आहे. थोडं त्याने वस्त्र आपलं मांडीवरचं सरकवलं असा आहे उल्लेख. पण द्रौपदी बघत असताना, द्रौपदीकडे पाहून किंवा द्रौपदीला अनुलक्षून नाही, भीमाकडे साभिप्राय पाहून. म्हणजे ते भीमाला आव्हान होतं थोडं वस्त्र सरकवून मांडीवर थाप मारणे. आणि कर्णाकडे हसून बघत, कारण कर्ण हा त्याचा पाठीराखा, त्यामुळे त्याच्याकडे हसून बघत. त्याच्या द्रौपदीविषयी त्याला अभिलाषा वाटली असं कुठे दिसत नाही आपल्याला. भीमाने प्रतिज्ञा केली हा भाग पुढचा आहे, पण आपल्याला दिसताना दुर्योधनाचं तसं चित्र दिसत नाही. हे द्यूताच्या वेळचं झालं, अंगराज्याभिषेकाच्या वेळचं मी म्हटलं. आणि शेवटी त्याचे राजगुण किंवा खरा वीर असल्याचे गुण दिसतात कुठे, तर शेवटी जेव्हा त्याला जलस्तंभनी विद्येने लपलेला असताना बाहेर बोलावलं, तेव्हा तो आला बाहेर पांडवांनी बोलावल्यावर. आणि असं ठरलं की आता गदायुद्ध होईल आणि त्यात जो जिंकेल त्याचं राज्य. युधिष्ठिर वृत्तीनेच कसा जुगारी होता, हाडाचा जुगार त्याच्यात मुरलेला होता. तिथे त्यांनी, कृष्ण त्यावेळी रागवलाच त्याला की हा काय तू जुगार खेळलास, तू हाडाचा जुगारीच आहेस, जुगारच स्वतः खेळलास. युधिष्ठिर त्याला आपणच म्हणाला की तू आमच्यापैकी कोणाशीही गदायुद्ध कर. जेव्हा असं ठरलंय की गदायुद्धात जो जिंकेल त्याला राज्य मिळणार आहे, तेव्हा हे म्हणणं म्हणजे हे अतिशय वेडेपणाचं होतं.
पण ते म्हणाले युधिष्ठिर, आणि त्याचा फायदा सहज घेऊ शकला असता दुर्योधन, आणि त्यांनी नाही घेतला, कारण तो हाडाचा वीर होता. त्यामुळे त्यांनी आपल्या बरोबरीच्याशी भीमाशीच लढणं पत्करलं आणि भीमाशीच तो लढला. ते लढतानाही त्यांनी धर्म सोडला नव्हता. भीम जेव्हा मूर्छित झाला त्याच्या एका प्रहाराने, त्यावेळी भीम सावध होईपर्यंत तो थांबला होता. भीम सावध झाल्यावर त्यांचं गदायुद्ध पुन्हा सुरू झालं. भीम अधर्माने लढला, पण तो अधर्माने नाही लढला. आणि त्यामुळे जेव्हा नंतर कृष्णाने त्याचा उपहास केला तो पडलेला असताना, तेव्हा तो म्हणाला की तू काय उपहास करतोस माझा, तुझ्या अधर्माचं काय सांगू मी. आणि तो पाढा वाचतो त्याच्या युद्धातल्या अधर्मांचा आणि म्हणतो की माझं मरण तर फार उत्तम मरण आहे, मला क्षत्रियाला शोभेचं मरण आलंय, मी स्वर्गातच जाणार आहे. मी जन्मभरही राज्य केलं, आयुष्य उपभोगलं, राज्याचा उपभोग घेतला, चांगलं राज्य केलं, आणि आताही मी स्वर्गात जाणार आहे, मला विरोचित मरण आलेलं आहे. आणि त्यावेळी सिद्ध गंधर्वांनी वाहवा केली, त्याची पुष्पवृष्टी झाली, असं सगळं वर्णन आहे. त्यामुळे आणि त्याच्या आधीसुद्धा समेट ते करायला त्याला कोणीतरी सांगितल्यावर तो म्हणाला पराभवाचा काळ हा समेटाचा काळ नसतो, हे सगळं फक्त उत्तम वीर, खरा वीरच करू शकतो, दुसरं कोणी नाही करू शकत. हे इतके उमदेपणाचे गुण असलेला दुर्योधन खल होत गेला. त्याचं मानसशास्त्रीय विवेचन कदाचित मानसशास्त्रज्ञ आणखीन करून सांगू शकतील. मी सुचल्या त्या 4 गोष्टी बालपणाविषयी सांगितल्या तुम्हाला. पण म्हणून मला असं वाटतं की पांडव द्वेष जर त्याने केला नसता, पांडवांशी कधीही राज्य वाटून घेणार नाही, पांडवांना हिस्सा देणार नाही, मी अर्ध वाटून घेऊच शकत नाही, हे जर धरलं नसतं, म्हणजे ज्याला आपण शोकात्म प्रमाद म्हणतो, ट्रॅजिक फ्लॉ, तो त्याचा पांडवांविषयी होता. तो पांडव द्वेष हा त्याचा ट्रॅजिक फ्लॉ होता, शोकात्म प्रमाद. आणि त्यामुळे त्याच्या आयुष्याची शोकांतिका झाली, कारण शोकात्म प्रमादाने माणसाचा सर्वनाश होतो. तशी त्याची शोकांतिका झाली. आणि तिसरी व्यक्ती मी घेते दुर्योधन, अर्जुन. अर्जुनाला परंपरांनी नायकच मानलेलं आहे आणि त्याचं प्रक्षेपण संबंध महाभारतात सुरुवातीपासून नायक असंच झालेलं आहे. म्हणजे भीम जन्माला आल्यानंतर लगेच अर्जुनासाठी इंद्राला नाही बोलवायला सांगितलं पांडूंनी विचार केला आणि म्हणाला की मला इंद्रासारखा मुलगा व्हायला हवा आहे, तर मी तप करतो 1 वर्ष. त्यांनी इंद्राला प्रसन्न करायला तप केलं. कुंतीला त्या काळात त्यांनी काहीतरी व्रत आचरायला सांगितलं. वर्षभराने इंद्र प्रसन्न झाला आणि म्हणाला की मी माझ्यासारखा मुलगा तुला देईन. तेव्हा त्यांनी कुंतीला म्हटलं की आता तू इंद्राला नियोगासाठी बोलव. मग इंद्र आला आणि अर्जुनाचा जन्म झाला. आपल्याला माहीतच आहे महाभारताची पठडी की भल्याचा जन्म झाला की एक आकाशवाणी आणि दुंदुभी आणि सगळं. पण अर्जुनाच्या जन्माच्या वेळची आकाशवाणी फार दीर्घ आहे. मला वाटतं अर्धपाऊण पान ती आकाशवाणी आहे की काय काय बोललं गेलं. त्याच्या पुढचं सगळ्या त्यांनी जे काही कमावलं, ज्या काही त्याची अचिव्हमेंट्स होत्या त्या सांगितल्या गेल्या सगळ्या. की खांडवनात तो अग्नीला तृप्त करील आणि तो सगळी अस्त्र मिळवून आणील, तो हे करील ते करील. मग त्यावेळी सिद्ध गंधर्व अप्सरा नाचायला लागल्या, पुष्पवृष्टी झाली, वारे वाहू लागले, पुष्कळच आहे तोरण सगळे. म्हणजे त्याचं एकमेवाद्वितीयत्व एक प्रकारे अधोरेखित केलं गेलं अर्जुनाचं. पुढेही सांगणं जे कवीचं आहे ते असंच आहे की अर्जुन हा अजिंक्य आहे. इंद्र प्रत्यक्ष सगळ्या देवांना घेऊन आला तरी अर्जुनाचा पराभव करणं त्याला शक्य नाही. अर्जुन जर पांडवांच्या पक्षात आहे तर त्यांच्या पक्षाला भय कसलं आहे, त्यांचा जय ठरलेलाच आहे. ह्याच शब्दामध्ये सतत अर्जुनाविषयी आणि त्याच्या पराक्रमाविषयी बोललं जातं. काही पराक्रम त्यांनी केलेले आपल्याला माहीत आहेत. म्हणजे गोग्रहणाच्या युद्धाच्या वेळी त्यांनी भीष्म द्रोणांसकट सगळ्यांचा पराभव एकट्याने केला, हे आपल्याला माहीत आहे. निवात कवच दानवांशी युद्ध केलं तेव्हाही त्यांनी एकट्याने त्यांचा पराभव केला. काले यांचाही पराभव त्यांनी केला का मला आता आठवत नाही आहे. पण असे काही खूप पराक्रमाच्या त्याच्या गोष्टी आहेत. पण भारतीय युद्धाच्या वेळी पाहिलं तर आपल्याला त्याचा पराक्रम कुठेच दिसत नाही फारसा. उलट युद्धाच्या सुरुवातीलाच त्याला प्रेरणेची गरज भासते, कारण तो हातपाय घालतो. म्हणजे दुर्योधनाला उद्देशून तो जेव्हा वल्गना करून म्हणालेला असतो की यस्य वीर्यम समाश्रित्य धातराष्ट्र विकथसे हंतास्मी प्रथमं भीष्मं विशतां सर्वधन्विना.
ज्याच्या शौर्याचा आश्रय करून तू वल्गना करतोय दुर्योधना, त्या भीष्माला मी युद्धात प्रथम मारीन. आणि भीष्म द्रोण समोर पाहिल्यावर त्याचे हातपाय गळले. सितंती मम गात्राणी अशी त्याची स्थिती झाली. कृष्णाला त्याला गीता सांगावी लागली, तयार करावं लागलं युद्धाला. युद्धातही त्याला वेळोवेळी प्रेरणेची गरज भासली. भीष्मांना तो मारू शकत नव्हता, कृष्णालाच काहीतरी करावं लागलं. कर्णालाही तो मारू शकत नव्हता, कृष्णालाच काहीतरी करावं लागलं. जयद्रथाच्या वधाच्या वेळी कृष्णाला त्याला सावरून वेळेवर काहीतरी करायला सांगावं लागलं. कर्णाची वासवी शक्ती वाया जावी म्हणून कृष्णालाच ती घटोत्कचावर वापरून घ्यावी लागली. सगळी मदत कृष्णाला करावी लागली, प्रेरणासुद्धा द्यावी लागली. म्हणजे ते शब्दांनी जे सांगितलेलं त्याच्या शौर्याचं आणि अजिंक्यपणाचं चित्र आहे ते दिसताना आपल्याला दिसत नाही. अर्जुनाच्या बाबतीत तर मला वाटतं ही तफावत जास्तच जाणवते मला, की सांगणं आणि दाखवणं यातली. अर्जुनामध्ये गुण खूप होते. विद्यासाधनेवर त्याची निष्ठा होती, त्यासाठी कठोर परिश्रम करण्याची तयारी होती, गुरुभक्ती होती. तो शूर होता, तो महत्वाकांक्षी होता, त्याची एकाग्रता विलक्षण होती. अनेक गुण होते अर्जुनामध्ये. विद्यासाधनेवरच्या त्याच्या परिश्रमांची एक गोष्ट सांगितली जाते की तो अंधारात सराव करायचा धनुष्यबाणाचा. पण त्याच्या आधीची गोष्ट थोडी गमतीची आणि चुकीची आहे. ती अशी की एकदा तो जेवत असताना अंधारात दिवा विझला आणि तरी त्याचा घास तोंडात बरोबर जात होता. मग त्याला कळलं की सरावाचं महत्त्व काय आहे आणि तो रात्रीचा सराव करायला लागला. आता अंधारात तोंडात घास कोणाचाही बरोबर होतं. असं जर म्हटलं असतं की तो ताटातून बरोबर वस्तू घेत होता अंधारात तर ते बरोबर झालं असतं. पण फार किरकोळ आहे हा मुद्दा, सोडून देऊ आपण, विनोद म्हणून सोडून देऊ आपण. पण असा सराव करणारा होता तो. लक्षवेधाच्या वेळी तर त्यांनी त्याचं एकाग्रता काय आहे ते दाखवून दिलं. त्याला ब्रह्मशिर अस्त्र पण मिळालं त्यासाठी. पण तो जितका शूर आणि महत्वाकांक्षी होता तितका दिलदार नव्हता तो. एकलव्याचे त्यांनी पाहिले जेव्हा आपल्याहून जास्त तयारी, त्यावेळी त्याला असं नाही वाटलं, एखाद्या शूर दिलदार योद्ध्यासारखं त्याला असं नाही वाटलं की एकलव्याने जसं द्रोणांच्या प्रतिमेसमोर सराव करून इतकं मिळवलं प्रावीण्य, तसं मी माझ्या जिद्दीने ह्याच्यापेक्षा वरचढ होऊन दाखवेन, हे नाही त्याच्या मनात आलं. तो द्रोणांना म्हणाला की तुम्ही मला कबूल केलं होतं की मी जगातला सर्वश्रेष्ठ धनुर्धर होईल आणि हा कसा माझ्याहून श्रेष्ठ. आणि द्रोणांनी त्याचा अंगठा घेतल्यावर आनंद झाला अर्जुनाला. म्हणजे अर्जुनाच्या बारीक बारीक गोष्टी असतात पण त्याने स्वभावाचे कंगोरे आपल्याला दिसतात. त्याला आनंद झाला अंगठा घेतला. एका वीराचा अंगठा घेतला गेला ह्याचं दुसऱ्या वीराला खरं म्हणजे दुःख व्हायला हवं, खरा वीर असेल तर. दुर्योधनाने ते आपल्याला दाखवलं खरा वीर असणं काय असतं. पण तसं झालं नाही अर्जुनाचं. त्याने स्वतःच्या जीवावर हे मिळवण्याची जिद्द नाही दाखवली आपल्याला. तसं खांडववनामध्ये जेव्हा पक्षी उडत असताना तो बाणाने पाडत असे त्यांना आगीत, तेव्हा तो हसला असे उल्लेख आहेत 1-2 वेळा. ते फार खटकले आम्हाला वाचताना की हसलास तू एवढा संहार करत असताना, हसू शकलास मनुष्य असून. म्हणजे असे काही कंगोरे पाहिले की त्याच्या माणूसपणाला उणीव आल्यासारखं वाटतं आपल्याला. त्यामुळे तो शूर होता हे खरं, पण तो दिलदार नव्हता. कठोर परिश्रम घेण्याची तयारी होती पण त्याला अहंकार होता. त्या अहंकारापोटीच तो युधिष्ठिराला म्हणाला की मी एका दिवसात शत्रूंचा पाडाव करीन. प्रत्यक्षात तो यातलं काहीच करू शकला नाही. त्या वल्गनाच ठरल्या सगळ्या. आणि म्हणून तो पडल्यानंतर, स्वर्गाच्या वाटेवर पडल्यानंतर युधिष्ठिर म्हणाला की याला गर्भ होता म्हणून तो पडला. तर असे कंगोरे त्याच्या स्वभावाचे दिसतात आपल्याला. परिश्रम त्याने खूप घेतले, तपश्चर्या केली, अस्त्र मिळवली, सगळं केलं. त्याची ओळखच मुळी अशी होती की अस्त्र जाणणारा शूर योद्धा ही त्याची ओळख होती. महत्वाकांक्षी योद्धा ही त्याची ओळख होती. आणि म्हणून जेव्हा राज्य मिळालं, युधिष्ठिर राजा झाला, 36 वर्ष युधिष्ठिराने राज्य केलं. या काळामध्ये युद्ध झाली नाहीत. त्यामुळे अर्जुनाला त्याची शस्त्रास्त्र वापरण्याची वेळच आली नाही. आणि मग कुठल्या तरी प्रसंगी, मला वाटतं यादव संहार झाल्यानंतरचा प्रसंग येतो बहुतेक, त्यावेळी जेव्हा अस्त्र वापरण्याची वेळ आली तेव्हा त्याला अस्त्र आठवेनात. आणि मग व्यास म्हणाले की अस्त्रांची परत जाण्याची वेळ झालेली आहे, तर अस्त्र आता नाही, जातील परत,
पुन्हा जेव्हा गरज पडेल तेव्हा परत मिळतील, तेव्हा त्याला धक्का बसला, खचला तो. कारण त्याची जी ओळख होती अस्त्रशस्त्र असलेला योद्धाही, ती ओळखच पुसली गेली आणि त्याखेरीज त्याला दुसरी ओळख नव्हती. तसा जसा तो महत्वाकांक्षी होता, तसा अहंकारी होता, तसा तो आत्ममग्न सुद्धा होता. म्हणजे स्वतःच त्याच्या विषयाचा केंद्र होता विचारांचा. मला खूप वेळा असं वाटतं की द्रौपदी स्वयंवराचा पण जिंकला त्यांनी. द्रौपदी आली, पण द्रौपदीविषयी नेमक्या काय भावना होत्या त्याच्या कळायला मार्ग नाही आहे. वाटत नाही त्याचं फार मोठं प्रेम असेल द्रौपदीवर किंवा काही असं. त्याला स्वतःला सिद्ध करायचं असे. स्वयंवरात पण जिंकून सिद्ध करणं, युद्धात काहीतरी करून सिद्ध करणं, अस्त्र मिळवून दाखवणं, हे सिद्ध करणं, असं त्याचं व्यक्तित्व घडलेलं होतं. आणि तो उणेपणा होता त्याच्या व्यक्तित्वातला, की जो एरवी खरं अतिशय परमवीर म्हणून खराच नायक होऊ शकला असता, तो होऊ शकत नाही. कारण ह्या उणिवा होत्या त्याच्या व्यक्तित्वामध्येच होत्या त्या उणिवा. पण धर्मराजाची त्याची निष्ठा विलक्षण होती. धर्मावर त्याचं विलक्षण प्रेम होतं. त्याने धर्माला कधीही दोष दिला नाही, कुठल्याही प्रसंगी दिला नाही, द्यूताच्या वेळी सुद्धा दिला नाही. भीम जेव्हा म्हणतो की मी याचे हात जाळतो, आण सहदेवा अग्नी, तेव्हा तो म्हणतो की असं बोलू नको, हा तुझा मोठा भाऊ आहे. आणि नंतर एकदा सुद्धा तो म्हणतो की त्यावेळी तो क्षात्रधर्म पाळत होता हे विसरू नको. म्हणजे तो भलावणच करतो युधिष्ठिराची. धृतराष्ट्र वनात जाण्याच्या आधी दानधर्माची इच्छा करून थोडं द्रव्य मागतो युधिष्ठिराकडे. युधिष्ठिर देतो त्याला आणि मग बाकीच्यांना सांगतो आपापल्या वाट्याचं द्यायला. भीम नाकारतो. अर्जुन आपल्या वाट्याचं द्रव्य देतो. युधिष्ठिराविषयी त्याला अतिशय प्रेम आहे. असं तो गुणदोषांचं विचित्र मिश्रण आहे संपूर्ण. आणि त्यामुळे थोडं वाईटही वाटतं की इतके गुण असलेला मनुष्य आत्ममग्न असल्यामुळे, थोडा अहंकारी असल्यामुळे, जिथे पोचायला हवा होता तिथे पोचू नाही शकला. जिथे तो पोचू शकला असता, योद्धा म्हणूनच ओळख असून सुद्धा तिथे नाही पोचू शकला. आणखीनही पुष्कळ अर्जुनाविषयी तुम्हालाही काही मनात विचार असतील, तुम्ही मला सांगा नंतर हवे तर. मला जे सुचत होते ते मी बोलले तुमच्याशी. मला जशी ही 3 माणसं दिसली तशी मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केला. महाभारतातल्या व्यक्तिरेखांचं हेच आहे की ते आपल्याला प्रत्येकाला वेगळ्या वेगळ्या आणि वेगळ्या वेगळ्या वेळी आणखी वेगळ्या वेगळ्या दिसत राहतात. त्यामुळे ह्यात आणखी खूप बोलण्याजोगं असू शकतं, पण मी आत्ता थांबते. काही विचारायचं, सांगायचं? सांगायला खूप असू शकेल, कारण याच्यावर खूप लोकांच्या मनात खूप विचार असतात. सचिन, एकच प्रश्न. मॅडम, कळीच्या व्यक्तिरेखेत कृष्णाला वगळायची तुमचे कारण जाणून घ्यायचे. कृष्णाला वगळूनच टाकलंय तुमच्या, त्यापासून लक्षात नाही का आलं की मी कृष्णाकडे पाहतच नाही. खुर्ची पुढे घेते. एक आता धरावा लागेल. ओके, ठीक आहे. कृष्ण हा महाभारतात उशिरा आला, मी म्हटलं तसं. आणि पुढचं जे आपल्या मनात कृष्णाचं पुढची जी प्रतिमा आहे उत्तर कालातली, तशी महाभारतात निर्माण झालेली नाही आहे. गीता सांगितली तिथून पुढे थोडीशीच झाली असली तर. त्यामुळे मी कृष्ण याचा नाही विचार केला. कारण कृष्णाविषयी काय बोलणार हो? त्यांनी युद्धात जे काय केलं ते आपल्याला माहीत आहे, गीता सांगितली हे माहीत आहे. त्याच्या आधी फारसं त्यांनी काही केलेलंच नाही. आणि हरिवंशातला कृष्ण आपल्याला इथे दिसत नाही.
खूपसा मानवीच आहे कृष्ण याच्यातला, महाभारतातला. त्याला मृत्यूही मानवीच आलाय आणि तो खूपसा मानवीच वागलेला आहे. तो सामान्य माणूस निश्चितच नाही आहे, तो असामान्य आहेच आहे, त्याविषयी शंका नाही आहे. पण युधिष्ठिराविषयी मला बोलावं असं वाटलं कारण तो कळत नाही आपल्याला. कृष्ण हा शेवटी व्यवहारी माणूस आहे, माणूस आहे पण व्यवहारी माणूस आहे, व्यवहारिक तडजोडी करणारा माणूस आहे थोडाफार, म्हणून आपल्याला तो जवळचा वाटतो. युधिष्ठिर वाटत नाही म्हणून वाटलं. दुर्योधन खलं आहे पण तो तसा दिसत नाही म्हणून वाटलं, आणि म्हणून कृष्णाकडे नाही वळले. चार प्रकारचे वृद्ध आपल्याकडे सांगितलेले आहेत. ज्ञानवृद्ध, तपोवृद्ध, वयोवृद्ध आणि धर्मवृद्ध. तर महाभारतातल्या धर्माधर्म विचारामध्ये आपल्याला धर्मवृद्ध या संकल्पनेचा कसा विचार करता येईल? प्रश्नच छान आहे, मला सुचला नव्हता. धर्मवृद्ध कोणाला म्हणता येईल मला? धर्मवृद्ध अष्टावक्राला म्हणलेलं आहे, अष्टावक्र, कारण तो वयाने लहान आहे पण जनकाला त्यांनी आत्मज्ञान दिलं म्हणून. महाभारतातच त्याच्यासाठी महाभारतातच आहे ते. महाभारतात आहे का रामायणात आहे? नाही, महाभारतामध्ये येतो अष्टावक्राचा, जनकाचा नाही, अष्टावक्राचा आहे तोच, येतो ना, त्या धर्मसभेमध्ये येतो ना त्याचा. जिथे तो वाद घालतो ते हो, तिथे. धर्मवृद्ध, न धर्मवृद्धेषु वयस समीक्षते, तिथे येतो. बरोबर बरोबर, आठवलं. हरकतच नाहीये म्हणायला, पण ती प्रश्न उत्तरं सगळी पाहिली तर आपल्याला वाटतं का तो धर्मवृद्ध आहे? मला ती सगळी प्रश्न उत्तरं आता आठवत नाहीये, पण ती थोडी हुशारीची वाटली होती मला त्यावेळी वाचताना. हुशारी म्हणजे मला काय म्हणायचंय? क्लेव्हरनेस. म्हणजे विजडम आणि क्लेव्हरनेस असा जर फरक केला तर मला ती प्रश्न उत्तरं, पण माझी आत्ता आठवण इतकी स्पष्ट नाहीये. तुम्हाला आठवतंय का? मला वाटतं असं आठवतंय की ती वाचताना आम्हाला ती हुशारीची वाटली होती, बरीचशी. काही ज्ञानीपणाची पण होती आणि काही हुशारीची पण होती. तर मी धर्मवृद्ध ज्याला म्हणेन त्याला मी हुशारी नाही गृहीत धरणार किंवा हुशारीला प्रवेश नाही देणार, ज्ञानीपणालाच देईल. आणि मग असं धर्मवृद्ध विदुराला का नाही म्हणायचं? विदुराला म्हणावं असं वाटेल मला त्या अर्थाने. दोन्ही ज्ञानवृद्ध आणि धर्मवृद्ध. पण तपशील मला आता आठवत नाहीये, पण खरं तपशील नाही हो लक्षात राहत खरंच. भीष्मांना पण म्हणता येईल धर्मवृद्ध महाभारतातले भीष्म, कारण त्यांनी उपदेश पुढे केवढा तरी केलाय ना, शरपंजरी पडून क्षात्र धर्माचा उपदेश केवढा तरी केलेला आहे. तो कितीचा क्षात्र धर्माचा आहे? तुम्ही तो वाचला तर आता आपद्धर्म म्हणून जे पर्व आहे त्याच्यात, शांती पर्व, त्याच्यामध्ये आपद्धर्म कमीच आहे. जो आहे तो सुद्धा फक्त राजांनी कुठला आपद्धर्म पाळायचा एवढाच आहे, जनरल नाही आहे. आणि गैरलागू मुद्दे अनेक आहेत. म्हणजे युधिष्ठिर प्रश्नच विचारतो तसे की सत्य म्हणजे काय मला सांगा, तप म्हणजे काय मला सांगा, आणि त्याच्यावर अध्यायाचे अध्याय आहेत. ह्याच्यात आपद्धर्माचा काही संबंधच नाहीये. राजधर्मातही तसं झालेलं आहे आणि मोक्षधर्मातही तसं झालेलं आहे. शांतीपर्व असताना मला हे खूप जाणवलं की विषयाचा भाग खूप थोडा आहे, विषयांतर खूप आहे जास्त. त्यामुळे मी भीष्मांपेक्षा विदुरांना म्हणेन. त्याचं आणखी पण एक कारण आहे की भीष्म कृतिशील फार होते, त्यामुळे आणि कौरवांचा संसार करत राहिल्यामुळे विदुराला जी एक ज्ञानाची अवस्था आली ती भीष्मांना येऊ शकली आहे असं वाटत नाही. नाहीतर ते युद्धाच्या वेळी तसे वागले नसते. त्यांनी धर्म सूक्ष्म आहे. कसे वागले? विदुराने तर पुष्कळ सगळ्यांना विचारलं की तुम्ही कोणीतरी याचं उत्तर द्या, जे उत्तर देणार नाही त्यांना असत्य बोलण्याला लागतं, त्याच्या अर्ध पाप लागेल, आणि याचा सभेत सगळ्यांनी गप्प बसू नका. हे धर्माला धरून चाललेलं नाहीये. विदुराचं भरपूर भाषण आहे तिथे. विदुराने भूमिका घेतलेली आहे स्पष्टपणे, विकर्णाने भूमिका घेतलेली आहे.
विदुराने घेतलेली आहे, भीष्माने नाही. भीष्माने टाळाटाळ केलेली आहे. आणि त्यांनी दिलेलं उत्तर जे धर्म सूक्ष्म आहे हे तर फार चुकीचं दिलेलं आहे. कारण ते धर्म सूक्ष्म म्हणतात ते, त्याच्या पुढे ते जे म्हणतात ते फार विचित्र आहे. ते म्हणतात की बलवान ज्याला धर्म म्हणतो तोच धर्म असतो. आता हे वाक्य प्रक्षिप्त आहे का नाही हे मी नाही सांगू शकणार, ते तज्ज्ञांनी सांगावं. पण हे वाक्य मला तिथे फार विचित्र वाटलं आणि भीष्मांच्या तोंडी तर फारच विचित्र वाटलं. त्यामुळे विदुराला म्हणेन मी, भीष्मांना नाही म्हणणार. आपली भाषणं फार सुंदर आणि विचारप्रवर्तक झाली हे पहिल्यांदा सांगते. दुसरी गोष्ट अशी की आम्ही नेहमी असं ऐकत आलो की महाभारताच्या सुरुवातीलाच हा जय नावाचा इतिहास आहे असं एक वाक्य आहे. तर आपण इतिहास म्हणून त्याच्याकडे पाहावं का न पाहावं असा संभ्रम आपल्या भाषणामुळे पडला आहे. दुसरी गोष्ट अशी की व्यास ही जी व्यक्तिरेखा आहे ही तटस्थपणे निवेदन करते किंवा हे सगळी कथा सांगते असा त्याचा अर्थ आपण धरतो. आणि त्या कथानकामध्ये पुन्हा व्यास एक व्यक्तिरेखा आहेत. तर आता ह्यांची कशी काय सांगण बरं त्यांचं, म्हणजे आता महाभारताला प्रश्न विचारायचे नाहीत हे तर स्पष्टच आहे की त्यांची वयोच काय होती, त्यांचे असे इतके पिढ्या ते जगलेच कसे वगैरे असं काही विचारायचं नाही आहे. आपण काव्य म्हणून धरलं तर अजिबातच विचारायचं नाही. इतिहास म्हणून पण आम्हाला काहीच विचारता येत नाही. म्हणजे जगभरामध्ये मान्यता पावलेल्या या महाकाव्याची एक इतकी मोठी उंची असताना सुद्धा इतकी संभ्रमावस्था येते या वाचनाने की काय कळत नाही या संदर्भामध्ये. तर व्यासांच्या बद्दल काय म्हणणार मग आपण? खरं सांगायचं तर आमच्यापैकी आम्ही जे वाचतो त्यापैकी एका व्यक्तीने हे घेतला होता प्रकल्प म्हणून की व्यास पात्र म्हणून कुठे कुठे येतात आणि ते कवी कुठे दिसतात. दुर्दैवाने ते आज नाही येत आणि तो प्रकल्प त्यांचा अर्धा राहिला आहे. पण थोडं असं झालं की आपण प्रत्येक एक माणूस सगळेचा विचार करू शकत नाही. त्यामुळे मग ते वाटणं केल्यासारखं झालं आणि हे काम एका व्यक्तीने घेतलं. कारण हे आहे इंटरेस्टिंग खूप बघणं की व्यास पात्र म्हणून कुठे कुठे येतात आणि निवेदक म्हणून कुठे कुठे असतात. पण त्याचा आमचा अर्धा राहिलेला आहे अभ्यास, त्यामुळे ते मी सांगू शकणार नाही तुम्हाला. पण तुम्ही जे इतिहासाविषयी म्हणालात ते मी कालही म्हटलं की एक तर तो माझा विषय नाही आहे. दुसरं म्हणजे मी म्हटलं तसं की ऐतिहासिक त्याच्यात काय दिसतं तर ते व्यापार उदीमणे हे सगळं दिसत नाही आपल्याला. तसं काल मी बोलायचं एक राहून गेलं तो असा मुद्दा आहे की जे अवास्तव सगळी मापं बिपं सांगते. मी अक्षवहिणीविषयी बोलले, पण आता मयसभेसारख्या ज्या सभा आहेत तर त्याचा आम्ही हिशोब केला एकदा. ते योजनांमध्ये दिलेलं आहे ना माप त्याचा एकदा हिशोब केला. त्यावेळी असं लक्षात आलं की ती जी कुठली सभा आहे ती पुण्यापासून बंगलोरपर्यंत आहे. तर हे जिथे येतं तिथे त्याला तुम्ही तथ्य त्याच्यात काही धरूच शकत नाही किंवा कुठलेच वास्तववादी तपशील येत नाही. म्हणजे शस्त्रास्त्र असतील, युद्धात नावं घेतली ते सगळी अस्त्र असतील, म्युझियममध्ये ते दिसतील सुद्धा, पण युद्धाची जी वर्णन आहेत त्याच्यात ही वास्तववादीपणे वापरली आहेत कशी, काय झालंय असं कुठेच दिसत नाही. म्हणजे बाणांची संख्या मोजली तर एका माणसाच्या अंगात एका सकाळी घुसलेल्या बाणांची संख्या 1000पर्यंत सुद्धा गेलेली. बरं अंगात कवच आहे म्हणजे ते बाण घुसले म्हणजे कुठे घुसले आणि मग इतके बाण घुसल्यावर त्या माणसाचं काय झालं, तो लढतच राहिलेला आहे. अशी वास्तववादी नसलेली, फटकून असलेली त्याच्याशी अनेक वर्णन आहेत आणि अशीच खूप वर्णन आहेत. त्यामुळे कदाचित त्या प्रकारची शस्त्रास्त्र असतील, वापरली जात असतील हे मान्य करून सुद्धा ऐतिहासिक तथ्य असं कसं शोधणार असा प्रश्न पडतो. म्हणून मी तर ठरवलं की मी काव्य म्हणूनच बघणार आहे. हो, इलियडची वगैरे कोणी केलेली आहे, पण विस्तार व्याप्ती पाहिली तर हे इलियडच्या कितीतरी पट आहे आणि मी इतर महाकाव्यांची तुलना नाही केलेली. फार कशाशी झाली आहे असं वाटत नाही.
होता ना, पण युधिष्ठिराने मान्यता दिली ना त्याला. युधिष्ठिर म्हणाला आधी की असं कसं की तू तुझं धन आणि शकुनी फासे टाकणार हे बरोबर नाही आहे, पण असू दे मी खेळतो असं म्हणाला तो. मग प्रश्न मिटला ना. त्यांनी मान्य केलं नसतं तर गोष्ट बघावं लागेल. तुम्ही बघा कुधर्म असं घेऊन टाका प्रोजेक्ट. मी महाभारत वाचनाच्या दरम्यान ह्याच्यात फार पटाईत झाले की एक एक प्रोजेक्ट एकेकांना देऊन टाकायचा. तसं स्त्रीविषयक विचाराचं द्यावं असं मी पहिल्या दिवशी बोलले होते. त्याच्यात मगाशी मी स्त्रीच्या कामेच्छेविषयी बोलले तेव्हा विरोधी चित्र जे दिसतं त्याच्यात मला माधवीचा मुद्दा आठवला की ययातीची जी मुलगी माधवी तिचं वस्तूकरणच झालं. 4 जणांकडे तिला पाठवली 200 घोड्यांच्या करता. तिथे एक वर दिला होता तिला एका ब्रह्मवाद्याने की प्रत्येक प्रसूतीनंतर ती पुन्हा कुमारिका होईल. आता वर म्हटल्यावर त्यातला अशक्यपणाचा याचा भाग बाद झाला, पण मूल्य म्हणून त्यातून काय दिसतं की नव्या पुरुषाला देताना ती नवी कोरी पाहिजे बाई, पण तिच्यावर सत्ता आहे, ती आमची मत्ता आहे आणि आम्ही ती कुणालाही देऊ शकतो. म्हणजे एकीकडे स्त्रीला कामेच्छेचं स्वातंत्र्य आणि एकीकडे हे. तर हे एकाच समाजात होतं का हे वेगळ्या वेगळ्या समाजातलं होतं का हा खुला समाज होता? हे सगळे एकत्र करून कोणीतरी हे प्रोजेक्ट हवंच आहे करायला. धर्माचे वेगवेगळे अर्थ आपण सांगत असताना साधारण धर्म ही जी काही कल्पना आहे परंपरेनं तिचा काही आपल्याला उपयोग होऊ शकते का? कारण ही जी शाश्वत मूल्य ती साधारण धर्मामध्ये जास्त. माझा अभ्यास नाहीये त्याचा, त्यामुळे मी नाही सांगू शकणार. उगीच कसं मी म्हणू, माझा अभ्यास नाहीये, पण मी करीन. मला करावा असा वाटतोय तुमच्या प्रश्नामुळे. तुम्हीच काही सांगू शकलात तर सांगा ना की साधारण धर्म म्हणजे हे कसं काय. कारण जेव्हा जेव्हा स्वधर्मामध्ये काही संघर्ष येतो, प्रायोरिटीचा प्रश्न येतो, तेव्हा मग तो सोडवायचा जो झाला पण निर्णायक नाहीच आहे, पण मग निदान त्या साधारण धर्माच्या चौकटीमुळे आपल्याला काही वाचकांना उत्तरं मिळू शकतील असं मला वाटतं. तुम्ही जी कणखर वाचकाची छान कल्पना सांगितली आणि मलाही वाटलं की महाभारत ही खूप रीडरली टेक्स्ट आहे असं भारतीची जी कल्पना आहे रायटरली टेक्स्ट आणि रीडरली टेक्स्ट, तर ते इतकं आपल्याला आवाहन करतं दरवेळी की आपणच त्याचे अन्वयार्थ लावायला हवेत. आणि त्यासाठी मला वाटतं की साधारण मी ह्याचा विचार करीन आणि याचा अभ्यासही करीन. मला वाटतं आज आपण इथेच थांबूयात, कारण त्यांनी सांगितलं तसं की यातून अनेक बीजं ही निर्माण होतील, विचार बीजं, आणि त्याचा अभ्यास हा असाच निरंतर चालू राहील. मी संस्थेचे मानद सचिव डॉक्टर श्रीकांत बौलकर यांना विनंती करतो की त्यांनी कृपया आभार मानावे. मित्रहो, गेले 3 दिवस महाभारतावर आपण व्याख्यान ऐकतोय. सरोजताईंचं हे एक प्रकारचं मुक्त चिंतन आहे आणि त्या मुक्त चिंतनात त्यांनी आपल्याला सहभागी करून घेतलं. त्यांचं अध्ययन, अध्यापन, महाभारताचं सतत वाचन, एक वाचकांचा, अभ्यासकांचा गट जमवून त्याच्याविषयी चर्चा करणं, हे गेले अनेक वर्ष त्या करत आहेत आणि त्या सगळ्या त्यांच्या चिंतनाचा परिपाक आपल्याला या त्यांच्या 3 व्याख्यानांमधून दिसतो आहे. त्यांच्या अभ्यासाची शिस्त आपल्याला तिथे दिसते आहे. त्यांनी म्हटल्याप्रमाणे महाभारत हे असं विचार करायला लावणारं काव्य आहे. तसे महाभारतानं अनेक प्रश्न निर्माण केलेले आहेत, तसा सरोज त्यांच्या या व्याख्यानाने अनेक प्रश्न निर्माण केलेले आहेत. तसा एखादा
संगीत महोत्सव, आपण रात्रभर तिथे थांबतो, संगीत ऐकतो आणि शेवटची भैरवी ही गुणगुणत मनात साठवून जातो. तसं या सरोजताईंनी या व्याख्यानामधून जे काही विचार मांडलेले आहेत आणि विशेषतः धर्म आणि अधर्म यांचा विचार आज जो काय केला आहे, ह्या ज्या 3 व्यक्तिरेखांबद्दल त्यांनी जे काही त्यांचं चिंतन मांडलं आहे आणि ते वेगळं आहे. मी तर काही त्यांचे मुद्दे हे मला नव्याने कळले असं नक्की सांगतो. तर हे सगळं मनात घोळवतच आपण जाणार आहोत. हे अतिशय सुंदर व्याख्यानं झाली आहेत. सरोजताईंचा व्याख्यानं ऐकण्याची संधी आपल्याला फारशी मिळत नाही, कारण त्या रूढ अर्थाने अशा वक्तृत्व शैली गाजवणाऱ्या, सभा गाजवणाऱ्या नाहीत. त्यांनी जन्मभर वाचन केलं, अध्ययन केलं, अध्यापन केलं आणि त्यांच्या त्या वर्गामध्ये जसे विद्यार्थी त्यांच्या गुरूंच्या वर्गात असल्याप्रमाणेच जसे मंत्रमुग्ध होऊन ऐकत असत, तसं आपण मंत्रमुग्ध होऊन ऐकत राहिलो. आणि मला असं वाटलं की त्यांच्या सगळ्या व्याख्यानातून त्या ज्या संथपणे, शांतपणे, अस्खलित बोलत होत्या, त्यातून सतत हा शांत रसाचा आविष्कार जणू काही होतोय असं मला वाटलं. ही त्यांनी व्याख्यानं द्यायचं मान्य केलं. 1 वर्षभर अगोदर ठरवलेलं असतं या व्याख्यानमालेच्या बाबतीत. पुढच्या वेळेला कोणी व्याख्यान द्यायचं ही व्याख्यानमाला संपल्यानंतरच आम्ही प्रयत्न करतो. त्यांना 6 महिने अगोदर सांगितलं होतं. फक्त ते सगळं ठरेपर्यंत त्या वक्त्याचं नाव आम्ही घोषित करत नाही, कारण अडचण पुढे येऊ शकते म्हणून. तर त्यांनी ते मान्य केलं. अनेक प्रश्न प्रकृतीचे असताना सुद्धा त्या आल्या. याबद्दल प्रथमतः मी त्यांचे मनापासून आभार मानतो संस्थेतर्फे. ही व्याख्यानमाला सुरू करण्याची जी काही प्रेरणा आम्हाला दिली ते श्री अनंत लाभसेटवार आणि लताताई लाभसेटवार यांचेही मला खरोखर आभार मानले पाहिजेत, कारण त्यांनी पहिल्यांदा सांगितलं की महाभारतासंबंधी व्याख्यानं आणि मराठीतून पाहिजेत. मला आता प्रश्न असा पडायला लागला आहे की अशी सुंदर व्याख्यानं देणारे वक्ते कुठून मिळणार आहेत, मिळतील का? पण मिळतील असं वाटतं आहे, शोधायला पाहिजेत. फार तर आम्ही मराठीबरोबर हिंदीचा सुद्धा आश्रय घेऊ आणि हिंदीतही चांगलं अभ्यास करणारे, बोलणारे लोक आहेत आणि मला नक्की वाटतं की असेच ही व्याख्यानं गाजतील. या लाभसेटवारांनी काल सांगितल्याप्रमाणे या व्याख्यानमालेसाठी अधिक निधी दिला. जवळजवळ $1,00,000 $1,200चा निधी दिला आहे. याबद्दलही मी त्यांचे पुन्हा मनःपूर्वक आभार मानतो. ही सगळी व्याख्यानं आयोजित करायची म्हणजे पुष्कळ गोष्टी लागतात करायला आणि त्या सगळ्यामध्ये आमचे पदाधिकारी आणि आमचे सहकारी कर्मचारी यांचा मोठा सहभाग असतो. बारीक सारीक गोष्टी त्यातून राहत जातात, त्रुटी राहत जातात, त्या राहू नयेत यासाठी दक्षता घेतात आणि सगळे या ठिकाणी हजर असतात, ऐकतात मनापासून आणि पडेल ती कामं करतात. त्याबद्दल मला त्यांचा विशेष उल्लेख केला पाहिजे. विशेषतः हे सभागृह आपल्याला उपलब्ध झालेलं आहे. हे आमच्या सगळ्या टीमनी अक्षरशः मोठी आघाडी उघडून हे सगळं केलं. अनेक प्रश्न निर्माण झाले, त्यामध्ये अडचणी आल्या, त्या सगळ्यावर मात करून त्याचा मला विशेष उल्लेख केला पाहिजे आणि वृत्तपत्रांचाही उल्लेख केला पाहिजे. त्यांनी याला चांगल्या प्रकारे पूर्वप्रसिद्धी दिली. रोजच्या स्थानिक कार्यक्रमामध्ये त्याचा उल्लेख असतो, त्यामुळेही ह्या सगळ्या लोकांना कळतं. आणि सर्वात शेवटी आपण सगळेजण इथे 3 दिवस हे सभागृह तुडुंब भरलेलं आहे. हा विषय एकतर रोचक आहे. जसं रामायण आणि महाभारतावर एखादी मालिका सुरू झाली तर लोक सगळे पाहत राहतात. रामलीला असते, आपल्याला माहिती आहे रामलीलेची कथा काय ते सगळ्यांना माहिती आहे, तरी रामलीला पाहावीशी वाटते ना. गीत रामायण परत परत ऐकावंसं वाटतं. तसं महाभारत हे सुद्धा असं अवीट गोडीचं काव्य आहे आणि सरोजताईंनी सांगितल्याप्रमाणे त्याच्यामध्ये काय नेमकं आहे कळत नाही.
मुळामध्ये महाभारतामध्ये 3 संस्करणं झाली आहेत, त्यात अनेक प्रक्षेप आहेत. खरोखर भीष्माने सांगितलं ते स्वतः सांगितलं का नंतर कोणी घातलं असा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे पुन्हा पुन्हा त्याचा अभ्यास करावा, पुन्हा पुन्हा चिंतन करावं. आणि आजचं नाही, त्याच वेळी महाभारताच्या शेवटीच म्हटलेलं आहे, इतिहासोत्तमादस्मात जायंते कविबुद्धया. कवींच्या प्रतिभेला बहर येतो हा इतिहास वाचून. तसा बहर अनेक कवींना नंतर आला, पुढे येत राहील आणि असेच वक्तेही आम्हाला मिळतील असा मला विश्वास आहे. मी पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार मानतो आणि ही व्याख्यानमाला आज संपली आहे असं जाहीर करतो. धन्यवाद.